ओके सो कालच्या सेशनमध्ये आपण पाहिलं समतेची चळवळी चालू केली ते आपण समतेच्या चळवळीमध्ये आपण पहिल्यांदा पाहिलं की दलितांची चळवळ. राईट. म्हणजे दलितांच्या चळवळीमध्ये ज्या ज्या लोकांनी योगदान दिलं त्या सगळ्या लोकांची आपण माहिती पाहिली. त्याच्यामध्ये आपण तीन प्रकार पाडले त्या चळवळीचे. एक होते आंबेडकर चळवळ, पूर्व आंबेडकरी आणि उत्तर आंबेडकर चळवळ. स्त्रियांच्या बाबतीमध्ये स्त्रियांची चळवळ पाहताना आपण पुरुषांनी स्त्रियांसाठी केलेलं कार्य पाहिलं आणि स्त्रियांनी स्त्रियांसाठी केलेलं कार्य पाहिलं. अजून त्याच प्रकारे एक समतेपासून दूर राहिलेला समाज म्हणजे आदिवासी समाज. आता आदिवासी म्हणजेच काय? आदि म्हणजेच काय? खूप अगोदरपासून. वासी म्हणजे काय? निवास करणारे. म्हणजे आदिम जमाती. म्हणजे असं म्हटलं जातं की काही लोकांनी नंतर आक्रमण करून या जागी आले आणि स्वतःचं राज्य स्थापन केलं. पण त्याच्या अगोदर पासून काही जमाती या ठिकाणी राहत होत्या, त्याला आदिम जमाती म्हणतात. आपण तो आम्हीतले मूळ आहेत, लोकल आहेत, तसे लोकल नाहीत. म्हणजे अशा आदिम जमाती आता सुद्धा जंगलामध्ये आढळतात. त्याला आपण आदिवासी म्हणतो. म्हणजे हे आदिवासी कशा राहतात? टोळ्या टोळ्याने राहतात. टोळ्या म्हणजे काय? ट्राईब्स. कशामध्ये? टोळ्यांनी राहतात, ट्राईब्स म्हणतात. म्हणून आपल्या राज्यघटनेमध्ये एससीच्या बरोबर अजून एक कॅटेगरी आहे, त्याला आपण काय म्हणतो? एसटी. एसटी म्हणजे स्केड्युल्ड ट्राईब, आदिम जमाती. आणि या एसटीचं मेरिट एससी पेक्षा सुद्धा खाली येतं, कारण याच्यातले लोक शिकतच नाहीत. शिक्षणाबद्दल अवेअरनेस नाही अशातला भाग नाही आहे, परंतु त्या भागामध्ये शिक्षण घेणं परवडत नाही. उदाहरणार्थ म्हणजे मला माहिती आहे, आम्ही एकदा आदिवासी पाड्यावर गेलो होतो. तिथली मुलं जास्तीत जास्त 6वी 7वी पर्यंत शिकतात. तिथे झेडपी शाळा पाड्यावर असतात म्हणून मुलींचं तर शिक्षण बंदच होतं. कारण समजा एखादी हायस्कूल लांब आहे 10 किलोमीटर, तर ती मुलगी तरुण झाल्यानंतर एकटे जंगलातून चालू जाऊ शकत नाही, मग ते शिक्षण थांबून जाते इथं. म्हणजे या आदिवासी सुधारणा चळवळीमध्ये या लोकांना मुख्य प्रवाहापासून कायमच दूर लोटलेले आहे. मुख्य प्रवाह म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला माहिती असेल, अंदमान निकोबार बेट ऐकले का रे तुम्ही? माहिती आहे का? तर अंदमान निकोबार बेट दे आर पार्ट ऑफ इंडिया, ते भारताचा भाग आहेत. परंतु सुद्धा आता सुद्धा त्या अंदमान निकोबार बेटावर सेंटिलस आणि जारवा अशा दोन जमातीचे लोक आढळतात. त्या अजून सुद्धा आहे तसेच राहतात. त्यातल्या काही जमाती तर कपडे सुद्धा घालत नाहीत अजून सुद्धा. एवढ्या त्या आता सुद्धा मॉडर्न युगापासून दुरावल्या आहेत, लांब आहेत. तर या आदिवासी समाजातील लोकांना मुख्य प्रवाहात आणणं हे एक महत्वाचा भाग होता. मग आदिवासीसाठी काम कोण करणार? आदिवासीच करणार. बरोबर का नाही? म्हणजे आतापर्यंत इतिहास आपण पाहिलेला आहे, त्या समाजातील माणूस पुढे येतो आणि आपल्या समाजाच्या हालापष्टांना वाचा फोडून त्यांच्या उत्कर्षासाठी काम करतो. आता याच्यामध्ये आदिवासी सुधारणा चळवळ म्हटलंय, याचा अर्थ आदिवासी चळवळीबद्दल आपल्याला काही गोष्टी माहिती पाहिजेत. परंतु आदिवासी म्हणजेच काय? आदी म्हणजे खूप आधीपासून एखाद्या प्रदेशामध्ये निवास करणारे कोण असतात? आदिवासी असतात. मॅम तुम्ही परत एकदा लिंकवर आहे ना, ते ब्लू आहे ना, जॉईन झूम मीटिंग, त्याच्यावर क्लिक करा. ठीक आहे. बघा, आदिवासींचा उल्लेख म्हणजे अनुलोम प्रतिलोम यांच्या शरीर समुद्र निर्माण जमात म्हणजे आदिवासी. असलं कोणी परीक्षेला विचारत नाही. परंतु डोंगर वने यांच्या आश्रयाने स्थायिक झालेल्या जमातींना वनवासी किंवा आदिवासी असे म्हणतात. ते भूमीवरील मूळचे रहिवासी असून नागरी सुधारणांपासून स्वतःला दूर ठेवलेले आहे. महाराष्ट्रात 9.5% लोकसंख्या ही कोणाची? आदिवासी समाजाची आहे. ठीक आहे. किती टक्के लोकसंख्या? 9.5%. हे तुम्हाला माहिती पाहिजे की महाराष्ट्रामध्ये किती टक्के लोकसंख्या आदिवासी जमातीची आहे? 9.5%. लक्षात ठेवा. आणि जसं तुम्हाला माहिती आहे, तर सांगतो की एखाद्या जमातीला आरक्षण देताना त्या लोकसंख्येच्या निम्म्या टक्के आरक्षण दिलं जातं. म्हणजे समजा ओबीसीची संख्या 52%, तर ओबीसीला किती दिले? 27% आरक्षण दिले. परंतु एससी आणि एसटीला 100% आरक्षण असतं. जेवढी लोकसंख्या तेवढ्या प्रमाणात आरक्षण. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. तर महाराष्ट्रामध्ये सध्या किती लोकसंख्या आहे? 9.5% इतकी प्रचंड लोकसंख्या, इतकी कमी लोकसंख्या आपण प्रचंड नाही म्हणता येणार. आणि या आदिवासी लोकसंख्या प्रामुख्याने काही विशिष्ट प्रदेशात आढळतात. मग ते प्रदेश कोणते कोणते?
थांबा एकच मिनिट हा. एक मिनिट थांबा पूर्ण जरा, हा ठीक आहे. कनेक्टिंगला प्रॉब्लेम येतोय का? जस्ट मिनिट. सर एक दोन वेळेस ट्राय केल्यावर झालंय. खूप वेळ लागला का जॉईन करायला? हो सर, एक दोन वेळेस ट्राय केलं, बॅक जात होतं पूर्ण, तेव्हा झालं नंतर. बरं बरं बरं, ठीक आहे. एक दोन वेळा ट्राय करा मॅम, होईल ते. सगळ्यांनाच प्रॉब्लेम येतो आज, काहीतरी नेटवर्क इश्यू असेल, ट्राय करा. ठीक आहे, चला. समजत, चला. महाराष्ट्रात किती टक्के लोकसंख्या आदिवासींची आहे? 9.5%. हे पाठ ठेवायचं. आदिवासी म्हणजे काय? मूळ वनवासी आदिवासी. तुम्ही ऐकलं असेल ना की 14 वर्ष श्रीराम आणि त्यांच्या पत्नी सीतांना वनवासात पाठवलं. वन म्हणजे काय? जंगल. वास म्हणजे काय? जंगलातून वास घ्यायचा का? जंगलामध्ये निवास करायचा, जंगलामध्ये जाऊन राहायचं. मग हे आदिवासी लोक पहिल्यापासून जंगलातच राहत आलेली आहेत. म्हणजे शबरी नावाची एक कॅरेक्टर रामायणामध्ये ऐकलं का तुम्ही? शबरी कोण होती? वनवासी होती, आदिवासी होती, तिथं राहायची ती. आणि त्या शबरीने, शबरीचं प्रेम माहिती असेल ना तुम्हाला. शबरी जी बोरं खायची, श्रीरामांच्या एवढं प्रेम होतं की ती बोर आंबट आहे का, कसं आहे, ते चेक करण्यासाठी ती पहिले चाटून ते, हा, स्वतः ट्राय करायची. मग गोड असेल तर द्यायचे रामाला. पण राम असं नाही म्हटले की अरे तुम्ही गोष्ट केली, मी कसं खाऊ? त्या आवडीने खायचं का? प्रेम आहे भक्ताचं. त्यांना माहिती नाही ना काय गोष्टी आहेत त्या. कळलं? पुढे चला बघा. तुम्ही खाल्लं असतं का पूर्वा? नाही. म्हणून राम श्रीराम होते, आपण साधी माणसे आहेत. महाराष्ट्रातील आदिवासींचे 3 विभाग म्हणजे सह्याद्री पर्वत, सातपुडा पर्वत आणि गोंडवाना. आता गोंडवाना म्हणजेच काय, तर गडचिरोली, विदर्भ हा भाग गोंडवाना. सह्याद्री तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सह्याद्री पर्वत माहिती आहे ना, सह्याद्रीच्या रांगा. महाबळेश्वरला गेलता तुम्ही कधी? महाबळेश्वरून जे दिसतं ना, सगळ्या सह्याद्रीच्या रांगा आहेत. राईट. आणि सातपुडा पर्वत, हे सगळ्या काय आहेत? या भागांमध्ये तुम्हाला आदिवासी जमाती पाहायला मिळतात. ठीक आहे, करू क्लिअर? लक्षात ठेवायचं कुठं कुठं आदिवासी विभाग पाठ ठेवायचे, कुठं कुठं पूर्वा? पहिला सह्याद्री, दुसरा सातपुडा. सातपुडा कोणत्या जिल्ह्यात आहे? कोण सांगेल रे मला? कुठे आहे? सातपुडा पर्वत कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोण सांगेल? नाशिक. नाशिक. ओके, ठीक आहे. तुम्ही नाशिकच्या ठीक आहे. अजून कोणाचं वेगळं उत्तर? कुठे आहे सातपुडा? सांगा प्रतीक्षा मॅम. व्हेरी गुड, आय लाईक युअर कॉन्फिडन्स. बोला. हम्म, कुठे आहे? तापी नदी खोरं कुठे आहे? ओके, नंदुरबार. अजून वेगळं उत्तर काय? हम्म, सातमाळा. हा, हे लक्षात ठेवा. म्हणजे नॉर्थ महाराष्ट्राचा जो पार्ट आहे ना, तो सातपुडामध्ये येतो. सातमाळा डोंगर रांगा नाशिकमध्ये आहेत, लक्षात ठेवा. काही गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. असू दे, चला पुढे. पुढे सह्याद्री विभागामध्ये ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, नगर हे जिल्हे आहेत. बघा जिल्हे कोणते कोणते आणि आदिवासी जमाती कोणत्या कोणत्या आहेत. जिल्हे चेक करा आणि आदिवासी जमाती परत सुद्धा चेक करा. कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात आहे चेक करा. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येतो, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारच्या आदिवासी जमाती आढळतात. ठीक आहे, पुढे बघा. आता सह्याद्री जर तुम्ही म्हटलं तर सह्याद्रीमध्ये काय काय आहेत? ठाणे, रायगड, पुणे, नाशिक आणि नगर. त्याच्यात कोणते? ठाकर, कातकरी, वारली, महादेवकळी, काथोडी, मोल्हारकोळी, ढोरकोळी इत्यादी जमाती आढळतात. कुठं आपण आढळतात? त्या सह्याद्री पर्वतामध्ये आढळतात. हे लक्षात ठेवा तुम्ही. कोणते कोणते? ठाकर, कातकरी, वारली. ठाण्यामध्ये वारली पेंटिंग माहिती आहे तुम्हाला? वारली पेंटिंग चेक करा. ही ठाण्यामधल्या आदिवासी लोकांची पेंटिंग आहे. महादेव कोळी आपल्याकडे पुण्यात पण सापडतात.
सातपुडा विभागामध्ये म्हणजे कोणता कोणता जिल्हा आला? जळगाव, धुळे, अमरावती हे जिल्हे असून यामध्ये कोणते आहेत? घातका, पावरा, होबळा, भीड, गावित, कोरकू, मावची, मावशी नाही, मावची, कोलाम आणि तोडवी या जाती आढळतात. आणि गोंडवाना भागामध्ये म्हणजे तुम्हाला म्हटलं की हा गडचिरोलीचा भाग आहे, या भागामध्ये कुठे कुठे आढळतात या? कुठे कुठे आढळतात? कोणत्या कोणत्या आढळतात? हलबा, कोला, कोया, माडिया, गोंड, आंध, कवर, प्रधान, भिल्ल. भिल्ल जातीच्या मग आता भिल्लांची उठाव तुम्हाला आढळतात ना, आठवतात ना? 1857च्या उठावामध्ये. त्याच्या अगोदर भिल्लांनी उठाव केले, ते कोळ्यांनी उठाव केले. तर हे सगळे जमाती कुठे कुठे आढळतात लक्षात ठेवा. म्हणजे परीक्षेला तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की कोणती आदिवासी जमात कोणत्या प्रांतामध्ये आढळते, तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. सह्याद्री, गोंडवाना, सातपुडा. लक्षात राहील? करू क्लिअर? जायचं पुढं. आता या आदिवासींचं मेन काय व्यवसाय असेल रे? तुम्हाला माहिती आहे का आदिवासींचे पाडे असतात? पाडे म्हणजे बेचा पाडा तो नाही. पाडा म्हणजे काय? छोट्या छोट्या वस्त्या. हा, आदिवासीच्या छोट्या छोट्या वस्त्या असतात आणि त्या वस्त्यांमध्ये आदिवासी लोक राहत असतात. यांचा मुख्य व्यवसाय असतो शिकार करणे. मुख्य म्हणजे शेती पण करतात, शिकार पण करतात. तुम्हाला हे माहिती आहे मध मध काढ मध मध गोळा करणे, त्याच्यानंतर छोट्या छोट्या पक्ष्यांचे प्राण्यांची शिकारी करणे. शेतामध्ये आदिवासींच्या पाड्यामध्ये भाताची खाचरं असतात, ती त्यांची लागवड केली जाते. बघा, पार्श्वभूमी बघा. आदिवासी संस्कृती हा भारतीय संस्कृतीचा मुख्य प्रवाह आहे. काही नवे बदल होऊन भारतीय संस्कृतीचा उदय झाला, परंतु या सुधारित संस्कृतीपासून आदिवासी लोक फारच दूर राहिले. त्यामुळे अज्ञानी, अशिक्षित, दरिद्र असेल त्यांची जीवन पद्धती अतिशय मागासलेली होती. तरी पण ते भारतीय समाज जीवनाचे अविभाज्य घटक आहेत. म्हणजे जरी ते मागास असतील तरी सुद्धा दे आर इनसेपरेबल अँड इंटिग्रेटेड पार्ट ऑफ इंडियन सोसायटी. तुम्ही त्याला वेगळं नाही करू शकत. म्हणजे तुम्हाला हे पण माहिती असेल की आदिवासींच्या भागामध्ये जाऊन तुम्हाला जमिनी सुद्धा खरेदी करता येत नाहीत. मग किती मुकेश अंबानी असू द्या, जमीन खरेदी करता येत नाही. आदिवासीच्या लोकांच्या जमिनी खरेदी करता येत नाही. म्हणजे त्यांच्या जमिनी रिझोर्ड असतात. आदिवासी आदिवासीची खरेदी करू शकेल त्या भागातला, पण दुसरा माणूस नाही. मग तसं केल्यानंतर मग त्यांचं निवासस्थान नष्ट होईल ना. आता समजा मी गावातला आहे, मी ते पुण्यात येऊन राहू शकतो का? कारण मी शिकले सवरले. ते शिकलेलेच नाहीत, मग पुण्यात येऊन त्यांनी काय करायचं? अजून छळवणूक पळवणूक करून घ्यायची. म्हणून निसर्गाच्या सानिध्यात त्यांचा आदिवास सुरक्षित ठेवून त्यांना उपजीविकेचं साधन प्राप्त करून देणे ही सरकारची जबाबदारी असते. म्हणून त्याला स्केड्यूल ट्राईब असं म्हणतो आपण. पुढे बघा. कुणी कुणी काम केलं ते हे महत्वाचं आहे, बाकीच्या गोष्टी लक्षात ठेवू नका. म्हणजे भटक्यांना जवळ करून मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. भटक्या समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणारे कोण होते? राजेशाहूमध्ये पहिले राज्यकर्ते होते. हे एक लक्षात ठेवा. भटक्या समाजांना मुख्य प्रवाहात आणणारे पहिले राज्यकर्ते कोण होते? शाहू महाराज होते. ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत ना, आर्थिक विकास योजना कार्य हाती घेतले वगैरे, काही इम्पॉर्टंट नाही. एवढं कळलं. आदिवासी म्हणजे काय? आदिम जमाती ज्या कुठं राहतात? जंगलात राहतात. मुख्य प्रवाहापासून तुटले असतात आणि त्यांची संस्कृती पूर्णपणे कशी आहे? वेगळी आहे आपल्यापेक्षा. पुढे वाचाय एवढं वाचून घ्या, एवढं आरामात. टेक युअर टाइम. फॅन वाढवतील का थोडंसं? थोडा वेळ नंतर परत बंद करा. नावं लक्षात ठेवायची याच्यामधले चळवळीतले लोक कोण कोण आहेत? ख्रिस्ती मिशनरी प्रचारासाठी भारतात आले. म्हणजे ख्रिस्ती लोक तुम्हाला माहिती आहे, जसं ख्रिश्चन लोक स्वतःच्या प्रसारासाठी, धर्म प्रसारासाठी भारतात आले. त्यांनी धर्माचा प्रसार पण केला. धर्माचा प्रसार करताना एक महत्वाची गोष्ट केली की हे जे लोक होते, जे दलित असतील, म्हणजे उदाहरणार्थ एससी समाजातील लोक असतील किंवा आदिवासी, यांना प्रलोभन देऊन स्वतःच्या धर्मात घेण्याचं काम कोणी केलं?
या मिशनरी लोकांनी केलं. आणि यांनीच त्याच्यामध्ये काय केलं, शैक्षणिक कार्याबरोबर सामाजिक कार्याला प्रारंभ केला. अज्ञान, दारिद्र्य, बेकारी, सामाजिक विकास दूर असलेल्या समाजाला जवळ केले. महात्मा गांधीजीचे, हे महत्वाचे बघा, याला स्टार करून ठेवा. नाव काय आहे? गांधीजींच्या सूचनेवरून ठाकर बाप्पा. ठाकर बाप्पांनी भिल्ल जमातीच्या शैक्षणिक आणि सामाजिक उन्नतीचे कार्य केले. गांधीजींनी ठाकर बाप्पांना भिल्लांचे धर्मगुरू म्हणून समजले. याच्यावर प्रश्न एमपीसीने विचारलाय, बऱ्याच वेळा विचारलाय, परत विचारला शकतील. ठाकर बाप्पांना भिल्लांचे धर्मगुरू असं कोणी म्हटलं? कोणी म्हटलं? महात्मा फुले, महात्मा गांधी, राईट. त्याचबरोबर देशात 21 संस्था निर्माण करून आदिवासींच्या कल्याणासाठी विशेष प्रयत्न त्यांनी केले. नाव लक्षात ठेवायचं काय? ठाकर बाप्पा. भिल्लांचे धर्मगुरू कोण म्हटलं? महात्मा गांधी म्हटले. हा. ठीक आहे, जायचं पुढं. क्लिअर? लिहिलं? बाळासाहेब खेर. बाळासाहेब खेर बघा, महत्वाचं व्यक्तिमत्व. ठाणे जिल्ह्यातील वारली समाजातील बाळासाहेब खेर यांना पहिल्यापासून आपल्या समाजाबद्दल सहानुभूती असणारच आहे. बाळासाहेब खेर कोण होते माहितीये का तुम्हाला? तर ते मुख्यमंत्री होते ना? हा, महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री होते बाळासाहेब खेर, लक्षात ठेवा. खेर भवन म्हणून पुणे युनिव्हर्सिटीमध्ये खेर वाङ्मय बोनस स्पेशल आहे त्यासाठी. म्हणजे ठाणे जिल्ह्यातील वारली जमातीमधील बाळासाहेब खेर सहानुभूती स्वीकारला. जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी त्यांची पाहणी केली आणि मोफत आणि सक्ती शेती कामे करून घेत. कोण घेत असेल? इंग्रज राजवटीमध्ये सावकार आदिवासींच्याकडून मोफत आणि सक्ती शेतीची कामे करून घेत. यासाठी सावकार आणि आदिवासी यांच्यात करार कबुलायत, म्हणजे लक्षात नाव ठेवा की सावकार आणि आदिवासी यांच्यामध्ये जो करार होता असेल त्याला काय म्हणायचं असे? कबुलायत. कबुलायत म्हणजे काय? कबूल करतो आम्ही तुमच्याकडे काम करू, तुमचे वर्कर म्हणून. त्यामुळे आदिवासींच्या वर विविध प्रकारचे अन्याय व अत्याचार होत असेल. आता ही दोनची नाव बाळासाहेब खेर लक्षात ठेवा. बाळासाहेब खेर नंतर दुसरं नाव आहे श्यामराव परुळेकर आणि गोदावरी परुळेकर. श्यामरावचं आडनाव पण काय आहे? परुळेकरच, लक्षात ठेवा. पुढे बघा, वाचा एकदा काय म्हटलंय. किसान सभेच्या माध्यमातून, कशातून? किसान सभेच्या माध्यमातून वारली समाजामध्ये जागृती, संघटन आणि हक्कासाठी संघर्षपदी कार्य सुरू केले. उंबरगाव तालुक्यातील झरी येथील आदिवासी परिषदेत वेठबिगारी नष्ट करण्याचे आवाहन त्यांनी केले. लक्षात ठेवायचं, ठाण्यामधीलच उंबरगाव हा तालुका आहे, त्याच्यामधील झरी या ठिकाणी आदिवासी परिषद वेठबिगारी नष्ट करण्याचे आवाहन केले. गोदावरी परुळेकरांची सभा तळवडी येथे होती. हे महत्वाचं आहे बरं का, लक्षात ठेवा. याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलाय. कुठे होती सभा? तळवडी येथे होती. कुणाची? गोदाबाई परुळेकरांची. त्यांच्या जीवाला धोका आहे अशी खोटी प्रसिद्धी जमीन मालकांनी दिली. त्यामुळे 10,000 आदिवासी संघर्षाच्या तयारी उतरले. म्हणजे सभा होती तळवडीला आणि त्या सभेमध्ये गोदावरी परुळेकर यांच्या जीवाला धोका होणार आहे अशी बातमी जमीन मालकांनी कोणाला दिली? आदिवासी लोकांना दिले. त्याच्यानंतर 10,000 आदिवासी त्यांच्या संघर्षासाठी, म्हणजे काय, त्यांच्या जीवाच्या रक्षणासाठी आले होते. जमीन मालकांनी पोलिसांना बोलावून त्यांच्यावर गोळीबार केला. ही घटना
तळवाडी गोळीबार प्रकरण म्हणून प्रसिद्ध आहे, लक्षात ठेवा. परीक्षेला विचार, तळवाडी गोळीबार प्रकरण काय आहे? तर हे तुम्हाला पाठ पाहिजे. काय होतं? गोदावरी पडळकरांची सभा कुठे होती? तळवाडी या ठिकाणी होणार होती. त्यांच्या जीवाला धोका अशी खोटी प्रसिद्धी जमीन मालकांनी दिली. त्यामुळे 10,000 आदिवासी संघर्ष तयार आले होते. जमीन मालकांनी पोलिसांना बोलावून त्यांच्यावर गोळीबार केला. कुणावर? कोणावर? आदिवासी लोकांच्यावर केला. आणि त्यामुळे हे तळवाडी गोळीबार प्रकरण काय आहे? प्रसिद्ध आहे. गोदावरी परुळेकर आणि शामराव परुळेकर यांचं कार्य उल्लेखनीय आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये? ठाणे. तालुका कोणता? उंबरगाव. गाव कोणतं? झरी. पुढे बघा, ताराबाई मोडक. कुठले आहेत ताराबाई मोडक? बोर्डी आणि ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथे शैक्षणिक कार्याला सुरुवात केली. नाव लक्षात ठेवा, काय आहे? कोसबाड. ताराबाई मोडक यांनी बोर्डी व नंतर ठाणे जिल्ह्यात कोसबाड शिक्षणाला सुरुवात केली. आदिवासींच्या मुलांसाठी अंगणवाड्या सुरू केल्या. कुणी? अंगणवाड्या सुरू केल्या लहान मुलांसाठी. गप्पा गोष्टी प्रत्यक्ष कार्यातून शिक्षण. कुरणशाळा. कुरणशाळा म्हणजे काय? की जंगलामध्ये लोक गवत कापायला जायचे कुरणामध्ये, तर त्यांच्या लहान मुलांना तिथं शिकवायचं, त्याला कुरणशाळा म्हणायचं. तांत्रिक व्यावसायिक प्रशिक्षण प्रसार करण्याने खूप परिश्रम केले. कोसबाड नाव लक्षात ठेवा. ताराबाई मोडकचा ड, कोसबाडचा ड लक्षात ठेवा. मोडक कोसबाड ड ड ड लक्षात ठेवा. या ठिकाणी त्यांनी आदिवासींच्या शिक्षणाच्या कार्याला सुरुवात केली. अंगणवाड्या सुरू केल्या, कुरणशाळा सुरू केल्या. हा ताराबाई मोडक यांचा आदिवासींच्या विकासासाठी केलेलं एक उल्लेखनीय काम म्हणून तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. हे बघा, ह्या दिलेल्या आहेत ना, त्या आहेत ताराबाई मोडक. नंतर आहेत अनुताई वाघ. नाव लक्षात ठेवा, काय आहे? अनुताई वाघ. ताराबाईंचा सहवास त्यांना लाभला आणि ताराबाईंच्या सहवासात त्यांनी आदिवासींच्या उन्नतीसाठी एक संस्था स्थापन केली. नाव बघा काय आहे ते. संस्थेचं नाव आहे कोसबाडचा प्रकल्प. म्हणजे कोसबाड कोणाचा प्रकल्प होता? मोडकचा. ताराबाई मोडक. ताराबाई शिंदेचा ग्रंथ कोणता? ताराबाई शिंदेने कोणता ग्रंथ लिहिला? कालच्या लेक्चर पाहिले ना. हा. पुरुष तुलना. हा. ताराबाई शिंदेने कोणता ग्रंथ लिहिला? अय गजनी गाईज. अरे स्त्री पुरुष तुलना. स्त्री पुरुष तुलना लिहिला होता ना ताराबाई शिंदे. आणि ताराबाई मोडक कोसबाड या ठिकाणाशी संबंधित आहेत, लक्षात ठेवा. नाव लक्षात असू द्या. अनुताई वाघ यांनी प्रेरणा कोणाकडून घेतली? ताराबाई मोडक यांच्याकडून ना, बरोबर ना. आणि काय प्रकल्प चालू केला? कोसबाड प्रकल्प सुरू केला. शिक्षणासाठी अनुताई वाघ यांनी पाळणा घरं चालू केली, बालवाड्या चालू केल्या, प्राथमिक शाळा चालू केल्या, प्रौढ शिक्षण वर्ग चालू केले, बालक सेविका ट्रेनिंग कॉलेज चालू केले. अनुताई वाघ यांना सरकारने कोणता पुरस्कार दिला? पद्मश्री. जमनलाल बजाज पुरस्कार मिळाला. आदर्श शिक्षिका, महाराष्ट्र शासनाचा दलित मित्र. आणि त्यांचा ग्रंथ कोणता आहे? कोसबाडच्या टेकडीवरून. हा कोसबाडच्या लोकजीवनाचे वास्तव दर्शन करतो. आता लक्षात काय ठेवायचं? वाघ टेकडीवरून आला. कुठल्या? कोसबाडच्या. मी असं लक्षात ठेवायचं. कोसबाडच्या टेकडीवरून ग्रंथ कोणी लिहिला? अनुताई वाघ यांनी. वाघ कुठून आला? कोसबाडच्या टेकडीवरून आला. अशा प्रकारे तुम्ही ते लक्षात ठेवा, तरच ते लक्षात राहील. बोला. हॅलो सर, बोला. नहीं नहीं सर, रूम और फ्लॅट अवेलेबल है क्या किराए पे? तर काही फोन करतात लोक बाबा. हे हो गया क्लिअर? लक्षात ठेवताल. कोसबाडच्या टेकडीवरून कुणी याचा ग्रंथ? अनुश्री नाही, अनुताई वाघ. अनुताई वाघ. ताराबाई शिंदे स्त्री पुरुष समानता. राईट. बोला. सर क्लिअर नका करू 2 मिनिटं इथे. क्लिअर.
दामुअण्णा टोकेकर. दामुअण्णा टोकेकर यांनी काय केलं? हिंदू सेवा संघाची स्थापना केली. कुणी? दामू अण्णा टोकेकर. आणि परत त्यांनी आदिवासीसाठी शैक्षणिक कार्य केलं. बीड जिल्ह्यातील डोंबरी, लक्षात ठेवा, डोंबरी आणि सोंदरा येथे गुरुकुल योजना, देवबांध योजना येथे आदिवासी बहुविध सेवा संघाच्या माध्यमातून आदिवासीची सर्वांगीण प्रगती करण्याचा प्रयत्न केला. लक्षात ठेवायचं त्यांचं कार्य कोणत्या जिल्ह्यात होतं? टोकेकर, बीड. आणि स्थापना काय केली? हिंदू सेवा संघाची स्थापना केली. बीड जिल्ह्यातील डोंबरी आणि सोंदरा या ठिकाणी त्यांनी आदिवासीसाठी शैक्षणिक संस्था वगैरे स्थापन केल्या आणि बहुविध सेवा संघाच्या माध्यमातून आदिवासींच्या सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला. दामुअण्णा टोकेकर. कळलं? लक्षात राहील. पुढे बघा, पुढचं नाव आहे ते म्हणजे कॉम्रेड. कॉ म्हणजे काय? कॉम्रेड काय प्रकार असतो? कोण सांगेल मला? फॅन कमी करा बरं. काय असतं कॉम्रेड? माहिती आहे कोणाला कॉम्रेड काय प्रकार असतो? काय असतो कॉम्रेड? अश्विनी मॅम, कॉम्रेड काय प्रकार असतो? दीपाली मॅम? नाही माहित सर. काही वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या करण्यात आली कोल्हापूरला. माहितीये का? गोविंद पानसरे यांची हत्या झाली. ते कॉम्रेड होते. कॉम्रेड म्हणजे सहकारी. म्हणजे मार्क्सवादी विचारसरणी, साम्यवादी विचारसरणीचा पुरस्कार करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? कॉम्रेड असं म्हणतात. COMRAD, कॉम्रेड गोविंद पानसरे. पुढे बघा, हे कोण आहेत? कॉम्रेड रेवजी पांडुरंग चौधरी उर्फ कॉम्रेड देवजी भाई. नाव लक्षात ठेवा. त्यांना कॉम्रेड का म्हणतात ते सांगितलं, लक्षात ठेवा. जे साम्यवादी विचारसरणीने प्रेरित झालेले असतात त्याला कॉम्रेड म्हणजे सहकारी म्हणतात. त्याला कॉम्रेड म्हणायचं. नाव काय होतं? देवजी पांडुरंग चौधरी देवजी भाई यांनी आदिवासीसाठी सामाजिक, आर्थिक आणि आर्थिक सामाजिक असं काम केलं. सर्वप्रथम जव्हार हे ठाण्यामधलं एक ठिकाण आहे. या ठिकाणी वेट बिगारी पद्धत बंद करून पहिला विजय प्राप्त केला. महत्वाचं लक्षात ठेवा. ठाण्यातील जव्हार या ठिकाणी आदिवासी प्रकल्पामध्ये त्यांनी हे आदिवासींची वेठबिगारी बंद केली. आदिवासी सेवा मंडळाची स्थापना केली. पाठ ठेवायचं. आदिवासी सेवा मंडळाची स्थापना कोणी केली? कॉम्रेड रेवजी पांडुरंग चौधरी. आणि त्यातून शैक्षणिक कार्य केलं. आश्रमशाळा सुरू केली. कोकणी, वारली, ठाकूर, कातकरी या समाजातील मुलांना शिक्षण दिले. जव्हारमधील खरेदी विक्री संघाची स्थापना करून आदिवासींची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. तलसारीच्या वनवासी विद्यार्थी प्रकल्पाद्वारे आदिवासी विकास करण्याचा प्रयत्न केला. आता तलसरी हा सुद्धा ठाण्यामधला एक जिल्हा आहे. जिल्हा आहे बरं का तलसरी, लक्षात ठेवा. म्हणजे दोन जिल्हे, जव्हार जिल्हा आणि तलासरी जिल्हा. या जिल्ह्यामध्ये कॉम्रेड रेवजी पांडुरंग चौधरी यांनी आदिवासी सेवा मंडळ चालू केलं. तसेच खरेदी विक्री संघाची स्थापना करून आदिवासी लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न त्यांनी केला. नाव काय? कॉम्रेड रेवजी पांडुरंग चौधरी. ठीक आहे. क्लिअर? एनी डाऊट अबाउट दिस? लिहून झालं? नोट्स काढा बरं का. नंतर काढा, कधी काढा, लक्षात ठेवा. ह्याला परत परत बघायचं नाही. या सगळ्या पुस्तकाच्या नोट्स जास्तीत जास्त 10 पानात झाल्या पाहिजेत. मी तुम्हाला नोट्स देतो बरं का, माझ्याकडे नोट्स आहेत त्याच्या. पण मी तुम्हाला माझं म्हणे 24 स्वतःच्या काढा. याचे शॉर्ट नोट्स आहेत. चलो. पांडुरंग ढवळा साबळे. नाव काय बघा. हा, तशी नाव असतात तिकडं. आदिवासी लोक नाव असतात. पांडुरंग ढवळा साबळे. 1951 मध्ये ओम आदिशक्ती आदिवासी सेवा संघाची स्थापना केली. नाव लक्षात ठेवा. ओम आदिशक्ती आदिवासी सेवा संघाची स्थापना केली. मुंबई येथील सिमेंट कामगारातील कंपनीतील कामगार व मुलुंड येथील आदिवासी एकत्र केले. आदिवासी लोकांना नोकऱ्यात सामावून घ्यावे यासाठी स्वतंत्र राज्य निर्माण करावे अशी मागणी त्यांनी बाळासाहेब खेर यांच्याकडे केली होती. बाळासाहेब खेर हे 1956 मध्ये महाराष्ट्र, आताचा गुजरात आणि महाराष्ट्राला मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? बाळासाहेब खेर. पांडुरंग ढवळा साबळे नाही. यांनी मागणी केली ती खेर यांच्याकडे. काय केली ती? की तुम्ही काय करा,
हा, वेगळं राज्य निर्माण करा आणि त्यांना नोकऱ्यामध्येच हे द्या एक प्रकारे. आणि त्यांनी पुढे काय केलं, आदिवासी सेवा मंडळ स्थापन करून आदिवासींच्या मुलांसाठी रात्रीच्या शाळा सुरू केल्या. आदिवासी कल्याण केंद्र महाराष्ट्र पाठ ठेवायचं. ही संघटना स्थापन केली व सामाजिक व आर्थिक जागृती करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. कोणतं केंद्र आहे? आदिवासी कल्याण केंद्र महाराष्ट्र. लिहिलं? लिवलं? जायचं पुढं. चला. तर एक हा बोल. कन्फ्युजन आहे. बोला ना मॅम. सर कॉम्रेड रेवजी पांडुरंग चौधरी त्यांच्यामध्ये पण आले आदिवासी सेवा मंडळ, आणि ह्यांच्यामध्ये पण आलंय आदिवासी सेवा मंडळ, दोघांचे ते लिहिलंय स्थापन केलंय. तर मग नक्की कुणाचं नाव लिहायचं? कॉम्रेड यांनी पण आदिवासी सेवा मंडळ अं, स्थापन केले. हा, सेवा मंडळ आणि सेवा मंडळ यांनी पण काय आणि केले, स्थापन आदिवासी. केलं असं हा, पण यांनी आदिवासी सेवा मंडळ स्थापन करून मुलांच्या रात्री शाळा सुरू केल्या होत्या. मग दोघांचं पण लक्षात ठेवा ते. आणि यांनी काय केलं तर शैक्षणिक कार्याला सुरुवात केली ती. मग दोन्हींचं कार्य आदिवासी सेवा मंडळ चालू करून एकच होतं की शैक्षणिक कार्य करणे. परंतु हे पांडुरंग साबळे आहेत ना, यांचं काय काम होतं, आदिवासी सेवा मंडळ स्थापन करून त्यांनी रात्रीच्या शाळा चालू केल्या. रात्री शाळा चालू का केल्या? दिवसभर लोक काय करायचे, आई वडिलांना शेतात मदत करायला जायची. आपल्यासारखं नसतं तिथं. तिकडची मुलं काम करतात. आणि अशा मुलांना शिक्षणापासून दूर नाही जाता आलं पाहिजे, म्हणून त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी काय केलं, त्यांच्यासाठी रात्रीची शाळा चालू केल्या. कळलं? समजलं ना? आपले लय हे असतात, कारण असतात. आजारीच होते, तब्येतच बरी नव्हती, पाऊसच आला, धो धो पाऊस पडला. चला. बापूराव कृष्णाजी देशमुख. काय म्हणतात देशमुख, बघून घ्या. आदिवासीच्या पारंपरिक जीवन व शेती व्यवस्थेत बदल करण्याचा प्रयत्न केला. आता देशमुख म्हणजे लक्षात ठेवा तुम्ही, देशमुख कदाचित म्हणजे मराठा समाजातील नाव आलं, बरोबर का नाही? मग असं लक्षात ठेवायचं, देशमुखांनी काय केलं असेल, शेती आणि व्यवसायात काहीतरी केलं असेल. शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करून नवीन तंत्रांची त्यांना माहिती दिली. आदिवासी समाजातील भगत. भगत म्हणजे काय? भगत आणि भोंदूगिरीवर आवाज उठवला त्यांनी. म्हणजे तुम्हाला माहिती असेल, जेवढी लोक अडाणी तेवढे लोक काय होतात, अंधश्रद्धाळू होतात. उदाहरणार्थ, मांजर आडवं गेल्यावर माघारी निघून जायचं, लिंबू दिसला पळून जायचं, मिरच्या लिंबू नाही का आपण रोडवर पाहतो. या सगळ्या गोष्टी आता शिकलेल्या समाजामध्ये सुद्धा चालतात. मग आदिवासी लोक जे पूर्णपणे अशिक्षित आहेत, असे लोक लगेच अंधश्रद्धेमध्ये अडकले जातात. आणि हे भोळ्या लोकांचा फायदा कोण घेतं? हे भोंदू लोक घेतात. भोंदू म्हणजे काय? भोंदूगिरी करणारे. जे भगत देवाचे भक्त येतात सांगून काय करतात, आदिवासी लोकांना फसवतात. त्याच्यात अनिष्ट प्रथा, हुंडा पद्धत, दारू व्यसन या प्रथेविरुद्ध सामाजिक प्रबोधनाची चळवळ यांनी सुरू केली. लक्षात ठेवा की बापूराव देशमुख यांचं काम एकच, की भगत आणि भोंदू आणि आदिवासींमध्ये फोफावलेल्या व्यसनावर आवर घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला. रस्ते, पाणी पुरवठा, विकास कामे केली. आणि देशमुखांच्या भूमिकेमुळेच अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद स्थापन करण्यात यश मिळाले. हे लक्षात ठेवा. जमलं? क्लिअर झालं? देशमुखांच्या सहभागामुळे अखिल भारतीय आदिवासी परिषद निर्माण झाली. करू क्लिअर हे? लक्षात ठेवा बरं का. म्हणजे आदिवासी समाजातील भगत व बंधूवर परखडपणे हल्ला करून समाज जागृती निर्माण करण्याचं काम खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने केलं? कॉम्रेड रेवजी चौधरी असेल, साबळे असतील, तर नाव लक्षात काय ठेवायचं? देशमुख. कोणते देशमुख? बापूराव देशमुख. लक्षात ठेवा. जायचं पुढं. पुढे बघा, पुढचे जे समाज सुधारक आहेत, ज्यांनी आदिवासींसाठी काम केले, ते आहेत कोण आहेत? मारुती शिवराम बांडे. तरुणांच्या कर्तबगारीला वाव द्यायचं काम शिवराम बांडे यांनी केलं. आदिवासी लोकांना आश्रय देणे, आर्थिक मदत करणे, त्यांचे मन वाढवणे इत्यादी कार्य बांडे यांनी केलं. याच्यावर तुम्ही काय लिहिणार सोडून द्या. फक्त मारुती बांडे हा व्यक्ती आदिवासींच्या उत्कर्षाशी किंवा विकासाशी रिलेटेड होता, एवढं लक्षात ठेवा. पुढे बघा. डॉक्टर रामराव वाडिवे.
आदिवासी सुधार सेवा समिती स्थापना, लक्षात ठेवा. काय आहे? आदिवासी सुधार सेवा समिती स्थापना कोणी केली? रामराव आडवे यांनी केली. बालमंदिर स्थापन केलं, प्रौढ शिक्षण कार्यक्रम, वाचनालय सुरू केली आणि तरुणांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न रामराव वाडिवे यांनी केला. लक्षात राहील. चला पुढे. पुढे आहे श्रीमंत राजे विश्वेश्वरराव धर्मराव आत्माराम. बापरे, एवढं मोठं नाव आहे. ते नाही का धमाल मूवी मध्ये होतं ना, धमाल पाहिलं? काहीतरी होतं ना, तो त्याचं नाव विचारतो, त्याचं नाव सांगत सांगतो गोवा येतं पार. नाही आठवत. हा, राईट. श्रीमंतराजे विश्वेश्वरराव धर्मराव आत्राम महाराज, हे काय आहे? त्या व्यक्तीचं नाव आहे. यांनी राजे धर्मराव मंडळ शिक्षण मंडळाची स्थापना केली. काय नाव आहे? राजे धर्मराव. आता आत्राम म्हटलं ना, आत्राम म्हणजे डॉक्टर सोडला, ते पण तिकडचेच आहेत. म्हणजे धर्मराव आत्राम. आता सुद्धा एक आत्रा म्हणून एक आदिवासी मंत्री होऊन गेले, ते आता सुद्धा आहेत. मग यांनी काय केलं? राजे धर्मराव शिक्षण मंडळाची स्थापना केली. आदिवासी सेवा मंडळ केले सुरू. आदिवासी बघा, ते बऱ्याच लोकांनी चालू केलेले आहे. आणि गोंडवाना या नियतकालिकाच्या संपादकाची धुरा सांभाळून आदिवासींमध्ये जागृत करून. नाव काय आहे हे लक्षात ठेवा. गोंडवाना कोणता पार्ट आहे? म्हणजे जो चंद्रपूर गडचिरोली हा जो भाग आहे त्याला काय म्हणतात? तर त्या नावाचं नियतकालिक त्यांनी चालू केलं होतं. अल्प बचत, कुटुंब नियोजन, व्यसनमुक्ती, पर्यावरण, समता, स्वातंत्र्य, बंदीपुरण यासाठी मौलिक कार्य केलं. क्लिअर? डन? एनी डाऊट? जायचं पुढं. पुढे आहेत बाबूराव नारायण मडावी. परत आहे. कशी स्थापना केली? आदिवासी विकास मंडळाची स्थापना केली. आता हे बाकीचं लक्ष ठेवूच नका, सगळ्यांनीच काम केले. आदिवासींचा हक्क महत्वाचे, शिक्षण महत्वाचं, आरोग्य महत्वाचं, समता महत्वाची, न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्यावर अन्याय नाही झाला पाहिजे, सगळ्यांनीच केले. त्याचा अजेंडा वाचत बसायचं नाही. एवढं लक्ष ठेवलं, येडवून फिरताल रोडवर, असल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या नाही. जे एक्झाम ओरिएंटेड, काय आदिवासी विकास महामंडळ स्थापना कोणी केली? बाबूराव मडावी यांनी केली. एमपीएससी का सांगतं पोरांनो, काय वाचायचं याच्यापेक्षा काय नाही वाचायचं ते तुम्हाला कळलं पाहिजे. वाचायला खूप आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं एक ऍप डाउनलोड करा, केलं का रे ते? कसं आहे बघितलं का? एमपीएससी सारखे ऍप. काही वेगळं पुस्तक घ्यायची गरज आहे. तेवढं बुक घ्या, तेवढं ऍप घ्या, त्यातले क्वेश्चन पेपर सोडवा. एमपीएससी सारथी नावाचं. तर आप्पा हातनोरे सरांचा ना? नाही, ते तर बुक आहे मॅम. मी एक ऍप सांगितलं होतं अशी ग्रुपवर. एमपीएससी सारथी नावाचं एक ऍप आहे, फुकट आहे, डाउनलोड करा. ओके. आणि त्याचे सगळे क्वेश्चन पेपर आहेत, आयोगाचे क्वेश्चन पेपर आहेत, टॉपिक वाईज आहेत. म्हणजे विषय इतिहासवर गेला, इतिहास, आधुनिक महाराष्ट्राचा हम्म. इतिहास, ओके. सगळं 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 त्याच्यात आहे. त्यांचं कामच ते करता येते. मग तुम्ही ते करा. मग तुम्ही समजा तुम्ही एखादं काम रस्त्याने येत चालत चालत, येताना मोबाईल क्वेश्चन सोडत येऊ शकता तुम्ही. प्रवास करताय बसने, ऍप ओपन केलं, सोडू शकता. आणि चुकीचं उत्तर दिलं, खाली एक लिस्ट येते, एक्सप्लेनेशन येते, मग ते करा. मी काय त्याचं प्रमोशन करत नाही, मी त्यांना ओळखत पण नाही कोणाचं ऍप आहे. ते पण चांगले आहे तुमच्यासाठी, जे जे चांगले आहे ते आहेत. हा, करेक्ट आहे. खूप क्वेश्चन आहेत डीप मध्ये. व्हेरी गुड पूजा मॅम. हा. आरक्षणाची व्यवस्था केली. विधानसभेत आदिवासींना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून शासनाकडे त्यांनी काय केला? पाठपुरावा केला. शासनाकडे काय केला? पाठपुरावा केला. झालं. डन. हॅलो. हॅलो. येस सर. एकच मिनिट हा मॅम, थांबा. कोण आलाय की काय? कुठे गेलो आपण? महादेव गोपाळ कडू. गोडबोले पण आडनाव असतं आणि कडू पण आडनाव असतं. बच्चू कडू नावाचे आपल्या महाराष्ट्रात एक मंत्री आहेत, माहिती आहे, ऐकले का? तर महादेव गोपाळ कडू
यांचं काय काम आहे बघू आपण. महादेव गोपाळ कडू. जिथं मी सांगतो, जिथं फॅक्च्युअल डेटा आहे, तुम्हाला एक असं असं एक ॲटिट्यूड बनवायचा की हा, या या पेजवर कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो. उदाहरणार्थ मी समजा म्हणले याच्यात मला आता बापूराव देशमुखाचं एवढं लक्ष ठेवणार, मी काय ठेवणार, अखिल भारतीय विकास परिषद विषय संपला. आणि काय लक्षात ठेवणार, हा भगत आणि बोंधूवर आवाज उठवला एवढं लक्षात ठेवणार, विषय संपला. त्याच्यानंतर आदिवासींमध्ये ज्या अनिष्ट परंपरा आहेत, त्याच्यावर आवाज उठवला. महादेव गोपाळ कडू यांनी मडावींप्रमाणे शासनाकडून आदिवासींना सवलती फायदेशीर प्रयत्न केला. ठाणे जिल्हा प्रशासक शिक्षण प्रसारक मंडळ, लक्षात ठेवा काय आहे? ठाणे जिल्हा प्रशिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली आणि आदिवासी समाज उन्नती संघाची स्थापना केली. दोन्ही लक्षात ठेवायच्या, एवढं लक्षात ठेवायचं. परत परत वाचायचं. कळलं? समजलं? मला चला पुढे बघा. करू क्लिअर? 2 मिनिट सर. हा लिहा मॅम, लिहून घ्या पोरांनो, झालं की सांगा मला. डन सर. डन, व्हेरी गुड. तर आवाज येत नाहीये. हा हा मॅम चला बघा आता याच्यामध्ये आदिवासी विकासासाठीचे प्रयत्न बघा कुणी कुणी केलेले आहेत. सुखदेव बाबूराव उईके उर्फ बाबूजी उईके यांनी जंगल बचाव मानव बचाव हे आंदोलन सुरू केलं. कोणतं आंदोलन? जंगल बचाव मानव बचाव. हे आंदोलन कोणी चालू केलं? बाबूराव बाबूजी उईके म्हणा किंवा बाबूराव उईके म्हणा, सुखदेव बाबूराव उईके म्हणा. म्हणजे जंगल बचाव मानव बचाव हे आंदोलन त्यांनी सुरू केलं. सामाजिक विकासासाठी विविध योजनांमुळे आदिवासींचे विस्थापन होणार होते, त्यांना वाचवण्यासाठी हे आंदोलन. हे बघा आता जे तुम्ही नक्षलवादी चळवळ ऐकले असेल, म्हणजे गडचिरोलीमध्ये तुम्हाला तेवढा प्रकार माहिती असेल 2016च्या, आय डोंट रिमेंबर एक्झॅक्ट इयर. तेव्हा असं झालं होतं की 78 पोलीस SRPFचे का CRPFचे होते, त्यांना डायरेक्ट ना त्यांचे तुकडे तुकडे केले होते. किती लोकांचे? 78. कुणी केले ते? नक्षलवाद्यांनी. मग नक्षलवादी, तुम्हाला असं वाटतं नक्षलवादी काही 2-4 येत नाहीत? 78 पोलिसांना मारलं होतं. 78 पोलिसांना मारलं होतं एका वेळी. विचार का, 78 78 म्हणजे 78 सेम आहे. 78 म्हणजे 78 78 पण म्हणतात, 78 पण म्हणतात. तर 78 ट्रेंड कमांडोज होते ते, त्यांना मारलं होतं. आणि ते मारल्यानंतर त्यांच्या अक्षरशः डेड बॉडीज अशा नाही का, म्हणजे ते फक्त मारत नाहीत, मृतदेहाची विटंबना पण करतात. मान कापून अशी ठेवणे. मग त्यांचं एकच आहे की तुम्ही आमच्या इकडे यायचं नाही आणि आमची कल्चर डिस्टर्ब नाही करायचं. मग त्यांच्या मते, काही नक्षलवादी चळवळीच्या मते, हे जे लोक आहेत ना सरकारचे, ते हस्तक आहेत सरकारचे. आणि हे सरकारचे लोक काय करतात, आमच्या जमिनी घेतात, या ठिकाणी प्रोजेक्ट उभारतात, कंपन्या चालू करतात, जंगलाचा नाश करतात, आमचा आदिवास नष्ट करतात, आम्हाला घरं सोडावी लागतात. म्हणून या लोकांना आमच्याकडे आम्ही येऊ देणार नाही. येते लक्षात?
पुढे बघा. कुठे गेलो पोरण आपण, लक्षात ठेवा चला. आणि दंतेवाडा असं गोष्टी मी जे सांगितलं ना तुम्हाला, दंतेवाडा अटॅक चेक करायचं घरी गेल्यानंतर, बघायचं काय आहे ते. ते इमेजेस पाहिजे तर तुम्हाला झोप येणार नाही 2 दिवस. बघा. आणि त्या ते नक्षलवादी काय असे एक दोन येत नाहीत. मला सांगा, 78 लोकांना मारता येईल जे जे दे आर नॉट ट्रेंड, दे डोंट नो हाऊ टू यूज वेपन्स, बट दीज वर पोलीस, देवर आर्म. आर्म म्हणजे काय, त्यांच्याकडे गन्स होते स्वतःच्या. म्हणजे हे जे नक्षलवादी आहेत ना, ते किती येतात माहिती आहे का एका वेळी? 600, 400, 500. आणि घेरतात आणि धाड 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 धाड. कुठे पाळणार, किती पाळणार? त्याच्यामुळं ही नक्षलवादी चळवळ यातूनच पुढे आली. म्हणजे 1969, नाव लक्षात ठेवा. नक्षलवादी चळवळ चालू कुठून झाली? 1969 मध्ये पश्चिम बंगालमध्ये नक्षलबारी एक गाव आहे. कोणतं? नक्षलबारी. या ठिकाणी काही तरुणांनी, जे आदिवासी तरुण होते, त्यांनी सावकाराच्या जाचाला कंटाळून ज्या सावकारांच्या जमिनी घेतल्या होत्या त्यांना डायरेक्ट मारून टाकलं. की आमच्या जमिनी छाळल्यात, आमच्या जमिनी घेतल्यात, आम्ही तुम्हाला मारून टाकणार. आणि तेव्हापासून आमच्या हक्क मिळवण्यासाठी आम्ही रक्तरंजित क्रांती करणार. ही झाली नक्षलवादी चळवळ. याला हिंदीमध्ये माओवादी म्हणतात. कळलं? मग हेच होतं बघा. यांचं कारण काय होतं? जंगल बचाव मानव बचाव, की तुम्ही जे प्रोग्रेस करताय ना तुमच्या देशामध्ये, तुम्ही जे करताय त्याच्यामुळे आमचा लॉस होतोय. म्हणजे जंगल बचाव मानव बचाव, सामाजिक विकासासाठी विविध योजनांचे व्यवस्थापन होणार, आदिवासी विस्थापन होणार होते. त्यांना वाचवण्यासाठी आंदोलन सुरू झाले. सुखदेव यांनी आम्ही आमच्या आरोग्यासाठी नावाची संस्था स्थापन करण्यासाठी मोलाचे योगदान केले. काय नाव आहे? आम्ही आमच्या आरोग्यासाठी. आता आरोग्यासाठी इन द सेन्स काय, म्हणजे थोडक्यामध्ये ज्यावेळेस जंगलाचा ऱ्हास होतो त्यावेळेस या लोकांचं पूर्ण इकोसिस्टीम खराब होते. राईट. त्याच्यानंतर आरोग्याच्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला. शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत अनेक कामे आदिवासी प्राप्त झाली. काळूराम काकड्या दोडगे, नाव बघ कसले, काळूराम काकड्या दोधडे यांनी आदिवासींच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवला. आदिवासीच्या जमिनी पुन्हा मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आता जर तुम्हाला आदिवासी जमिनीच्या बद्दल जाणून घ्यायचं असेल ना पोरांनो, तुम्हाला मागे कुठं जायला लागलं माहितीये का? 1893चा एक 1700 लॉर्ड कॉर्नवॉलिस याची कायमधारा पद्धत होती. कायमधारा म्हणजे महसूल गोळा करण्याची पद्धत होती. जशी महाराष्ट्रामध्ये रयतवारी पद्धत होती, एल्फिस्टनने चालू केलेली. कायमधारा पद्धतीने काय केलं की जमीनदारांना मालक बनवलं. कशाचं? जमिनीचं. की जमीनदारांनी काय करायचं? महसूल गोळा करायचा. महसूल गोळा करायचा, शेतकऱ्याने तो आणून द्यायचा. आणि जर शेतकऱ्याने तो आणून नाही दिला तर त्या शेतकऱ्याच्या सगळ्या जमिनी कुणी घ्यायच्या ताब्यात? सावकारांनी. मग त्याच्याच जमिनीत त्याच शेतमजुराने आयुष्यभर कामगार म्हणून काम करायचं, अशी कंडिशन झाली. मग त्या काळात लुटलेल्या अनेक जमिनी होत्या. मग ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला 1954ला, सरकारला असं वाटलं त्या लोकांना की आता तरी स्वतंत्र झालं, आता तरी आमच्या जमिनी द्या. तर नाही मिळाल्या शेवटपर्यंत. म्हणून म्हणून ह्या चळवळी पुढे आल्या की आमच्या जमिनी आम्हाला परत पाहिजेत, ज्या सरकारने लुटल्यात. मग सरकारचे समर्थक कोण? सॉरी, सावकाराचे समर्थक कोण? सरकार आहे. मग सरकारचे समर्थक कोण? पोलीस आहे. पोलिसांना मारून टाका. म्हणजे आता सुद्धा या कारवाया होतात. तुम्ही ऐकलं असेल की या पोलिसाचं हे झालं, त्या पोलिसाला गोळ्या घालण्यात आल्या. हे कारण आहे त्याच्यामध्ये. करू क्लिअर? आता हे मधुकरराव पिचड आहेत ना, आत्ता मृत्यू झाला बरं का. राष्ट्रवादीमध्ये शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी बरोबर हे अनेक वर्ष जोडले गेले होते. आणि त्यांचे जुने सहकारी, यांचा आता 2-3 वर्षापूर्वी मृत्यू झाला. मधुकरराव काशीनाथराव पिचड यांचा आदिवासींच्या आर्थिक सुधारणा घडवण्यासाठी विविध संस्था व सहकारी संस्था स्थापन केल्या. राईट. कॉम्रेड नजुबाई आट्या गावित, नाव काय आहे? नजुबाई आट्या गावित यांनी महिलांची आर्थिक जीवन सुधारणा प्रयत्न केला. महिला श्रमिक महिला संघाची स्थापना केली. कोणी केली? असले प्रश्न विचारतात बरं का. पण एमपीएससी ला असली खूप इच्छा असते आडगळीचे प्रश्न विचारायची. मुद्दाम विचारणार आणि फसवणार तुम्हाला. आपण तो कुणी विचारले? श्रमिक महिला संघाची स्थापना कोणी केली? ऑप्शन असणार: अनुताई वाघ, ताराबाई मोडक, नजुताई गावित. मग सॉरी, नजुबाई गावित. लक्षात ठेवायचं. लक्षात ठेवताल. आणि जंगले, रामचंद्र जंगले यांनी कायची स्थापना केली? आदिवासी युवक क्रांती दल. नाव काय? रामचंद्र जंगले यांनी सुरू केलं. ठीक आहे, लक्षात ठेवताल. पुढे बघा. तर गडचिरोली जिल्ह्यात देवाजी तोफा तोफा यांनी
या आदिवासी समाजसेवकाने मेंढा लेखा या गावाच्या माध्यमातून आमच्या गावात आम्ही सरकार अशी घोषणा देऊन जंगलावर आदिवासींचा पारंपरिक खाद्य सिद्ध केलं. एक मात्र खूप महत्वाची घटना आहे बरं का. देवजी तोफा. देवजी तोफा एक महत्वाचं नाव आहे. आमच्या गावात आम्हीच सरकार. नाव काय आहे? नाही, देवजी तोफा. देवजी तोफा लक्षात ठेवता आलं. बघा कोण आहे देवजी तोफा? हो का दिसतोय फोटो तुम्हाला? हा देवजी तोफा आहेत. दिसतायत? हे मत हे बघितलं हो काय देवजी तोफा आहेत. यांनी काय केलंय? कुठे आहे सर? मी त्यांना मोबाईलवर दाखवलं म्हणून तो म्हणून तो ऑफलाईनला येत जा मॅडम. ठीक आहे चला. आमच्या गावात आम्ही सरकार. तर या समाजसेवकाने मेंढा लेखा या गावात, गावाचं नाव काय लक्षात ठेवायचं? मेंढा लेखा. आमच्या गावात आम्ही सरकार अशी घोषणा देऊन जंगलावर आदिवासींचा हक्क काय केला? सिद्ध केला की मी आमच्या जंगलावर आमचा हक्क आहे. पुढे बघा. तुम्हाला एक गंमत सांगू का? म्हणजे गंमत म्हणजे खूप महत्वाचं. ज्यावेळेस PSI होतात ना, PSI नवीन पोरं, तर PSIच्या ट्रेनिंगमध्ये शेवटी आहे ना, जे तरुण मुलं असतात, तरुण म्हणजे समजा 25, 26, 27, 28. हम्म. तर त्यावेळेस त्यांची आहे ना शूटिंगची चाचणी होती. शूटिंग म्हणजे तुम्ही किती चांगला नेम लावू शकता, किती चांगले तुम्ही नेमबाज आहात. तरी बरीच पोरं काय असतात, बरोबर नेम लावणार. मग अशा अनमॅरिड लोकांना बघा, मी सांगतो अनमॅरिड लोकांना ज्यांचा निशाणा चांगला आहे यांना कुठं टाकतात? भंडारा, गडचिरोली, गोंदिया आदिवासी भागामध्ये. हा ज्याला चांगला आहे त्यांना. मग इथं कोणत्या चळवळी चालतात? नक्षलवादी चळवळी. मग तिथं जीव जाण्याचा सुद्धा धोका राहतो. इव्हन मग तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी पोलीसवाले सुद्धा बऱ्याच वेळा वेषांतर करून राहतात. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की दिवसभर, म्हणजे ते माझे काही फ्रेंड्स ते सांगत होते, पोलीसमध्ये PSI ते सांगत होते की कधी कधी असं होतं की दिवसभर आपल्या बरोबर हसून खेळून बोलणारा व्यक्ती सुद्धा रात्री बंदूक घेऊन बाहेर पडू शकतो. साहेब साहेब म्हणणारे लोक त्याच्यामुळे रात्रीचे बाहेर फिरतच नाहीत. लँडमाईन लावतात. लँडमाईन म्हणजे चालला की बॉम्ब उडून. गाड्या बिड्या लोक रात्रीचं बाहेर कोणी फिरत नाही. पोलीस लोक बाहेर फिरत नाही. मग ज्यांना हे माहिती आहे ना ते मुद्दाम काय करतात? PSI लांब गोळी मारणार मुद्दाम, म्हणजे थोडक्यात. आणि मोस्टली जे मॅरिड असतात त्यांना तिकडे पाठवत नाहीत. जे अनमॅरिड आहेत त्यांना 3-4 वर्ष तिकडे सर्व्हिस करायला लावतात. म्हणजे माझं 2014 साली जेव्हा मी PSI फिजिकल दिलं, माझ्यावर माझा मित्र होता संदेश कोठावडे. आम्ही दोघे तर रामटेकडे PSIचं फिजिकल होतं आमचं. रामटेकडे माहिती नाही तर तुम्हाला? तर रामटेकडे संदेशचं पण होतं. मग संदेशचं नंतर पोस्टिंग डायरेक्ट कुठं झालं? गडचिरोली. मग इथंच आम्ही अभ्यास करतो हडपसरमध्ये. नंतर तो आला. म्हणजे थोडक्यामध्ये पहिली सर्व्हिस तिकडे करायला लागते. दोन निघते, एक तर मुंबई किंवा गडचिरोली, भंडारा, गोंदिया अशा ठिकाणी टाकलं जातं. म्हणून ज्यांचं लग्न झालंय त्यांना थोडा सॉफ्ट कॉर्नर असतो की बाबा संसारी जाऊ द्या, मुर्द्या आता काय झालं बिलं तर, असं नाही का. पण शक्यतो नाही होत. पण आता पहिल्या खूप गोष्टी व्हायच्या आणि होऊ शकतात. त्याच्यामुळे थोडं अशा गोष्टी आहेत. ठीक आहे चला. मी आता हे सांगितलं रेकॉर्डिंग मध्ये, पण खरं आहे, खऱ्याला काही मरण आहे. समजलं? क्लिअर झालं पोरांनो? आता आदिवासींचं साहित्य सोडा, आदिवासींचा विकास, हा नाही यातलं महत्वाचं नाव गेलं बघा. नाव बघा आदिवासींच्या याच्यामध्ये जीवा सोमा मसे. नाव नाव लक्षात ठेवा कोणते कोणते आहेत. आदिवासींच्या सामाजिक धार्मिक प्रवण चळवळीची पार्श्वभूमी साहित्यिकांनी तयार केली. चामुलाला छिपा राठवा. नाव कसं आहे बघा. गोविंदजी घारे, गोंडी संस्कृती संशोधक व्यंकटेश भीषण आत्राम, सोनवणे, जंगले. काय नाही लक्षात ठेवा, पोडा सोडा काय लक्षात ठेवा सांगतो तुम्हाला. अं, आदिवासी प्रबोधन आणि संघर्षाची वाट. एवढी सगळी नावं तुम्ही लक्षात ठेवू नका, परीक्षेला पण विचारले जाणार नाहीत, काही गरज नाही. हे तुम्हाला कळलं पाहिजे काय विचारतात. आता ह्याच्यामध्ये एक महत्वाचं नाव आहे ते विचारलं जातं बघा. ते नाव सांगतो तुम्हाला. जीवा सोमा मसे. हो का? जनक जीवा सोमा मसे. दिसते का नाव? वारली पेंटिंग पाहिली का तुम्ही पोरांनो? वारली पेंटिंग चेक करा तुम्ही. वारली पेंटिंग आहे ना, असं नाही का ते असं छोटे छोटे काडे घेऊन असं नाही का. बघा तुम्ही एकदा वारली पेंटिंग. मी कसं सांगू तुम्हाला, तुम्ही घरी गेल्यानंतर बघा. राईट. हम्म. येस, दीपाली मॅम. दीपाली मॅम आहेत आज. व्हेरी गुड. तर आदिवासींच्या सामाजिक धार्मिक रूढी परंपरा संस्कृतीचा अभ्यास करण्यात आला. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वारली चित्रकला जनक कोण आहेत? जीवा सोमा मसे. विचारतात प्रश्न. यांनी वारली चित्रकला भारताबरोबर परदेशातही प्रसारित केली. कुंडलिक धोंडू केदारी यांनी आदिवासी नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. म्हणजे कुंडलिक केदारी ही कोणाशी रिलेटेड आहेत? हा येस.
त्रिकोणी रेषा गोल मिळून काढलेली मानवी आकृती म्हणजेच काय, तर आदिवासी वारली पेंटिंग. ठीक आहे. व्हेरी गुड, थँक्यू दीपाली मॅम. पुढे बघा. कुंडलिक, धोंडू, केदार यांनी काय केलं, आदिवासींची नाट्य क्षेत्र म्हणजे नाटक क्षेत्रामध्ये नावाची सांगतोय, लक्षात ठेवायची बरं का. मी परत सांगतोय, आता कोणतरी विचारलं इतिहासाचं एवढं शेवटचं पुस्तक आहे का, नाही. महाराष्ट्राचा इतिहास एवढा तुम्ही काढू शकता. यासाठी तुम्हाला परत ते हे वाचू ना, म्हणजे मी मुद्दाम सांगतोय बघा. अजून दोन महाराष्ट्राची जे दोन पुस्तकं आहेत, ते काय, अनिल कठारे आणि दुसरं आहे गाठाळ. नाठाळ नाही, गाठाळ. त्याच्यामध्ये तर काय आहे? हा, ते त्यांच्यामध्ये काय आहे? हेच ते आहे का? रेफरन्स बुक आहेत मॅम, आणि खूप डिटेलमध्ये आहेत, खूप डिटेल म्हणजे मग त्याच्यात नाना फडणवीसांचा इतिहास वेगळा, माझी शिंदेचा इतिहास वेगळा, एवढं डिटेलमध्ये विचारत नाहीत. आणि समजा विचारलं तरी एक प्रश्न येईल, त्याच्यासाठी तुम्हाला 500 पानाचं पुस्तक वाचणं परवडणार आहे का? म्हणजे इतिहास असा एकमेव विषय ज्याच्यात इनपुट किती टाका, आउटपुट कमी आहे. ऑथेंटिक बुक वाचायचे. ऑथेंटिक बुक कोणतं आहे? पाठ्यपुस्तक 11वीचं. त्याच्यानंतर दुसरं घ्यायचं डायरेक्ट आधुनिक महाराष्ट्र भारताचा इतिहास. ते तुम्ही समाधान महाजन वाचा, ग्रोवर अँड बेलेकर वाचा, आपण ते घेणार आहे. ठीक आहे, चालतंय. मी तर ग्रोवर अँड बेलेकर वाचायचो, म्हणजे ग्रोवर अँड बेलेकर पुस्तक मी घेतलं 2012ला. नाही, ते समाधान महाजन सरांनी त्याच कॉपी केलेलं आहे सगळं. समजा आता मी स्वतः पुस्तक लिहिले, मला माहिती आहे पुस्तक लिहिणं म्हणजे स्वतःच काही इतिहास संशोधक असतो का? इतिहास संशोधक वेगळा आणि पुस्तक लिहिणारा वेगळा. इतिहास संशोधक म्हणजे इतिहासाची पाने चाळून स्वतः काहीतरी निर्माण करणारा, तो इतिहास संशोधक झाला, इतिहासकार झाला. आमच्यासारखी लोक पुस्तक लिहितात म्हणजे काय करतात, 4 5 5 5 10 15 पुस्तकं वाचतात आणि स्वतःच एक वेगळं तयार करतात. म्हणजे आम्ही काय झालो, एक प्रकारचं संपादकाचं काम झालं. ते संपादक करतात, लिहिणं वेगळी गोष्ट आहे, लक्षात ठेवा. म्हणजे समाधान महाजन यांचं बुक पण तसंच आहे. कोणतंही बुक घ्या, पण तुम्ही जर रेफरन्स बुक जर चांगलं म्हणताल तर ग्रोवर अँड बेलेकर, बिपिन चंद्रा, हे UPSC साठी वापरले जातात. पण मी ग्रोवर अँड बेलेकर घेतो. ग्रोवर अँड बेलेकर चांगलं पुस्तक आहे, मला आवडतं ते. कारण ज्यांना पुढे MPSC UPSC द्यायचंय राष्ट्र डिस्क्रिप्टिव्ह मध्ये, त्यांनी ग्रोवर अँड बेलेकर वाचावं असं माझं मत आहे. आणि त्याच्यातले प्रश्न बरेचसे येतात परीक्षेला. आणि तेच कॉपी कशा ते समाधान महाजन सरांच्या मध्ये, तर तुम्ही कोणतेही वाचा. यू कॅन रेफर एनी वन ऑफ देम, दोन्ही बुक छान आहेत. पण समाधान महाजन सरांचं पुस्तक दिवसेंदिवस खूप जाड होत चाललंय. म्हणजे माझं असं म्हणणं आहे, किती जाड वाचावं हे आपल्याला कळलं पाहिजे. हा, हा, त्यांचं जे की म्हणजे आता हा, ते युनिकचं आहे. मला त्यांचं पण युनिक पब्लिकेशनचं आहे समाधान महाजन. आणि माझं इंग्लिश ग्रामरचं पण युनिक पब्लिकेशनचं आहे. चला पुढे बघा. आदिवासींसाठी शासनाच्या विविध योजना कोणत्या आहेत? महत्वाचा प्रश्न आहे. बघा कोणतं कोणतं आहे. 1972 तारीख लक्षात ठेवा, पूर्वा. पूर्वा. 1972 मध्ये आदिवासी विकास संचालनाची स्थापना झाली. कधी? 1972. सह्याद्री विभागाचे कार्य नाशिक आणि गोंदिया विभागाचे कार्य नागपूर येथे आहे, त्याचं मुख्यालय. एकूण 21 विकास अधिकारी कार्यालय आहेत. 1983 मध्ये आदिवासी विभाग स्थापन करण्यात आला. कधी? 1983 मध्ये आदिवासी विकास स्थापन करण्यात आला. 1992 मध्ये संचलनाची पुनर्रचना करण्यात आली. नाशिक, नागपूर, अमरावती, ठाणे येथे नवीन आयोग सुरू करण्यात आले. त्याच्या जोडीला 23 प्रकल्प अधिकाऱ्यांची कार्यालय आहेत. या कार्यालयांतर्गत आदिवासींचा शैक्षणिक, काही लक्षात नको ठेवा, 72 लक्षात ठेवा फक्त. 72चं, 83चं आणि 82चं लक्षात ठेवा, पूर्ण सोडून द्या बाकी. किती प्रकल्प होते असलं नाही लक्षात ठेवायचं. MPSCचा अभ्यास सुरू करताना परत सांगतो, MPSCचा अभ्यास सुरू करण्याआधी काय वाचायचं हे कळलं पाहिजे. म्हणून दिवसातला 1 तास एकच काम करायचं, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर अनालिसिस. नसेल करा तर तुम्हाला 5 वर्ष लागतील इथं. म्हणजे मी परीक्षा देईल, पॅटर्न समजून घेईल, नापास होईल, परत देईल, परत नापास होईल, एवढा वेळ आहे का आपल्याला? म्हणजे आपण मराठी साधी गोष्ट आहे की म्हणतो की प्रत्येक वेळी स्वतः ठेच लागून पडून तोंड फोडून घेण्यापेक्षा, जर पुढचा कोणतरी ठेच लागून पडलाय, त्याचं तोंड फुटलंय, त्याकडे बघा ना, रोड बदला ना तुम्ही. आपल्याला कळतं ना की बाबा जर क्वेश्चन पेपर ऑलरेडी उपलब्ध आहेत, बुक्स उपलब्ध आहेत, ऍप मी सांगितले तुम्हाला, तेवढं ऍप पटपट करा. त्या ऍपच्या वर पोर एवढा अभ्यास करतात, पटपट पटपट क्वेश्चन सोडवतात. जेवायला बसलाय, बसायचं सोडून दन 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 सोडायचं. मोबाईलचा चांगला वापर करा ना. मोबाईलचा वापर इन्स्टा, फेसबुक, युट्यूब, स्नॅपचॅट यासाठी जर तुम्ही करत असाल तर MPSCला आत्ताच रामराम करा. काही फायदा नाही. आता मी वापरू शकतो कारण माझं त्याच्यावर पोटपाणी चाललंय. मी युट्यूब वापरणार, इन्स्टा चालवणार, रील बनवणार. तुमचं काय? काय गरज आहे का त्याची?
आपलं फक्त एक युट्यूबचं एक ठेवायचं, इन्स्टा इन्स्टॉल करायचं, सगळं इन्स्टॉल अनइन्स्टॉल करायचं. व्हॉट्सअप पण तात्पुरतच वापरायचं. वापरायचं काय माहिती आहे, काय वापरायचं? ॲप वापरायचे चांगले चांगले ना. सृजन प्रोडूसर ॲप आहे आपलं, बरोबर, ते पण डाउनलोड करून घ्या. त्याच्यावर मी आज सगळे व्हिडिओ टाकतोय. आता युट्यूबचे व्हिडिओ काढून टाकले सगळे, आता त्याच्यावर अपलोड होतील, ते त्याचा ऍक्सेस घ्या, त्याचे व्हिडिओज बघा रेकॉर्डेड. आता तसंच ॲप कुणाचं आहे, ते एमपीएससी वाल्याचं आहे, काय नाव सांगितलं, सारथी एमपीएससी, ते बघा. क्वेश्चन पेपर करा पोरांनो, क्वेश्चन पेपर नसेल करत तर. आणि एमपीएससी किती वर्ष करायची? किती वर्ष करायची? फक्त 2 वर्ष. 2 वर्ष बाद झालं सर. फक्त 2 वर्ष. 2 वर्ष जीव लावून करा. जीव लावून म्हणतोय. जर 12 तास 11 तास अभ्यास केल्यानंतर जर तुम्ही पास नाही झाला, माझ्याकडे या, मी तुम्हाला मुजरा करेल. पण मनापासून अभ्यास नाही मला नापास होणे, नापास का होतात? असंच हौशे गौशे नवशे लय आहेत. एमपीएससी करतोय सांगून एमपीएससी करण्याच्या खाली बोंबले फिरणारे खूप आहेत. एमपीएससीला फुकट बदनाम केले पोरांनो. जो अभ्यास करतो तो 1 वर्ष 100% पास होतो. अभ्यास न करणारा 5 वर्ष तसाच राहतो. चॉईस इज युअर्स. किती सिरियसली करायच्या गोष्टी आपल्या आपण बघायचं. आपला आयुष्य सुंदर आहे, जास्त दिवस लायब्ररीत बसायचं नाही. 2 वर्ष जीव लावून अभ्यास करायचा. अभ्यास एवढा करायचा की नंतर 4 तास अभ्यास केला तरी झालं पाहिजे. म्हणजे माझे असे काही मित्र आहेत, मी जास्त अवांतर बोलतो, मी सांगतो मधात मुदम. मी पुढच्या आठवड्यात तिथं बोलवतो, तर ऑफलाईनला या तुम्ही. सम्राट चौधरी राज्यात दुसरे आलते, आम्ही दोघांनी मेन्स दिली, त्यावेळेस त्यांना मी बोलवतो तुमच्याशी बोलायला. पुढच्या आठवड्यात तुम्ही म्हणताल त्यावेळेस बोलवतो, एक दिवस ते येतील. तर ते सांगतील तुम्हाला. त्या अजून पण पीवायक्यूचे क्वेश्चन पेपर वाचतात ते. आता पण राज्यसभा दिली त्यांनी मेन्स का? कारण त्याच्याशिवाय नाही ना पोरांनो. मन लावून करा. आणि हे जॉब करून करतात. फुल टाइम अभ्यास जॉब करून, मग त्यांना माहिती एकदा अभ्यास झाला ना पूर्वा, की परत टेन्शन नाही. म्हणजे मला आठवतं आमच्या लायब्ररीमध्ये एक पोरगी पीएसआयचं युनिफॉर्म घालून यायची सकाळी सकाळी. हा, पीएसआय होती. युनिफॉर्मवर यायची, सकाळी 6ला लायब्ररीत यायची, 10 पर्यंत लायब्ररीवर बसायची. आणि परत ती तिची बुलेट घेऊन जायची पुण्यात. ड्युटी करून संध्याकाळी यायची, तिथं जेवायची, परत नंतर ती पुरी पास झाली, तहसीलदार झाली. हे कारण सांगू नका की जॉब करणे, हा त्रास होईल थोडा 2 वर्ष. पण म्हातारपणी त्रास करण्यापेक्षा तरुणपणी त्रास केल्यास कधी सण चांगला ना. होतो का नाही? बरोबर. म्हातारपणी मग लोकांच्या शेतावर कामाला. जमल का निकिता? जमल शेतावर कामाला जायला? नाही जमत. आपल्याला एवढा खर्च का करतात लोक? चला जाऊ द्या, लय तुम्हाला मी मी असल्या गोष्टी फालतू बोलत, फालतू म्हणजे इम्पॉर्टंट आहेत पण इम्पॉर्टंट आहेत. चला कळलं हे. अशा प्रकारे हे सगळं प्रकरण संपलेलं आहे. आता मला पटपट पटपट तुम्ही उत्तरं द्या. फालतू इन द सेन्स म्हणजे टाइमपास नको व्हायला. चला सांगा. ब्रिटिशांना भारतात टिंबटिंब युद्धाने राजकीय सत्तेची मोडतोड रोवली. कोणतं युद्ध? प्लासीच्या. वांदिवस. हा. आता श्रीरंगपट्टमची लढाई टिपू सुलतान झाली, वांदिवसची तशीच झाली. वसईची लढाई कोणा झाली? मराठा आणि ब्रिटिशांमध्ये झाली. प्लासीची लढाई कधी झाली? 1700 कधी? 1757. आणि 1764ची बक्सरची झाली. चला पुढे बघा. सरकारने पहिले फॅक्टरी कमिशन टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली नेमले होते. अबुतनॉट. एक्झॅक्टली, व्हेरी गुड अश्विनी मॅम. आरबुत नॉट आठवतंय का? हे आठवलं पाहिजे. हे झालंय क्लासमध्ये. कोणताही क्लास होपलेस असतो जर क्लासमध्ये शिकवलं वाचलं नाही तर. मी तुम्हाला परत सांगतो, 10 महिने विश्वास ठेवून करा. याच्या बाहेरचं काय येणार नाही. तुम्ही मग निवांत राहा, हा चालले चालू द्या, 10 महिने मला द्या. आता त्या अश्विनी मॅडम त्यांनी बघा ते जॉब करून आरबुत नॉट क्लिअर झालं त्यांना. असू द्या. चला पुढे बघा. अनार्थ दोष परिहार समाज स्थापना कोणी केली? आता नाही आठवत सर. महात्मा फुले नाही, विठ्ठलराम शिंदे पण नाही, शिवराम जानबा कांबळे का गोपाळ बाबा वळंकर? विटाळ विध्वंसन ऐकते का? गोपाळ बाबा वलंकर. मग आता अनार्थ दोष परिहार समाज आपला झाले का नाही? कुणी केलं? चेक करायचं, सांगायचं मला उद्या. पुढे बघा. विल्यम बेंटिंकने टिंबटिंब प्रांतासाठी बंदी केली. बंगाल. पहिल्यांदा बंगाल प्रांतात केली, नंतर तो भारताचा गव्हर्नर जनरल भारतामध्ये केली. ताराबाई मोडक यांनी आदिवासी जिल्ह्यात कसा आरोग्य कुठे कोणता जिल्हा होता ठाणे. ताराबाई मोडक यांचा? ठाणे. ठाण्यामध्ये. व्हेरी गुड. ठाणे. पुढे चला. जोड्या लावा. चला. कामगार चळवळीचे जनक कोण आहे रे? कोण आहे? नारायण मेघोजी लोखंडे. ठीक आहे. करेक्ट, व्हेरी गुड. बाबूजी उईके कोण आहे? आठवते का? उईके, उईके मी सांगितलं होतं रात्रीचं. जंगल नागपूरमध्ये रात्रीची शाळा. हा, व्हेरी गुड. हा, ताराबाई शिंदे.
स्त्री पुरुष तुलना स्त्री समाज. पुरुष तुलना आंबेडकर, संग्राम डॉक्टर बाबासाहेब महाराष्ट्र. आंबेडकर. महाडचा सत्याग्रह. व्हेरी गुड. कोणता? सत्याग्रह. 14 तळ्यांचा सत्याग्रह. कोण होतं रे अध्यक्ष? दादासाहेब गायकवाड. हे पार्ट पाहिजे, तोंड पाठ पाहिजे सगळं. चला पुढे जायचं पुढं. सांगा. महाराष्ट्रातील सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी संतांनी ईश्वराची भक्तीच्या मार्गाने कार्य केले, त्यामध्ये काय होते? संतांनी ईश्वरी भक्तीच्या मार्गाने कार्य केले, त्यामुळे काय झालं? सामाजिक प्रवर्गाचे कार्य झाले, आर्थिक जीवनामध्ये अधोगती झाली. अधोगती सामाजिक होईल का? कार्य सुरू झाले. हा बघा, सामाजिक ऐक्यनिष्ठ होईल का? नाही झालं. लोकांच्या मनात नारळी पसरलं का? नाही. सामाजिक प्रबोधनाचे कार्य सुरू झाले. परत सांगतो, मध्ययुगीन काळामध्ये संत होते आणि आधुनिक काळामध्ये समाज सुधारक होते, हे लक्षात ठेवायचं. महात्मा फुले समाज सुधारक का संत? समाज सुधारक. ज्ञानेश्वर माऊली संत का समाज सुधारक? तुकडोजी महाराज संत. सावित्रीबाई फुले समाज सुधारक. बरोबर, व्हेरी गुड. चला, तुम्ही खूप छान उत्तर देत आहे, याच्याबद्दल तुमचं सृजन मंडळातर्फे आभार मानतो. चला 2 नंबर सोडवा. सोडवा फास्ट. मुंबईतील गिरणी मालक संघटनेच्या विनंतीवरून काय झालं? हे तू काय त्यांचं सांगा. आठवते का? मी काल बराच वेळ बोललो होतो. मालक कामगार यांच्यातील प्रश्नांची चर्चा करणं. बघा, आता याच्यामध्ये काय बघा, गिरणी मालक संघटनेची विनंती होती. कामगाराचं हिंदू कल्याण संबंध काहीच नाही, कधीच करणार नाही अशी लोक. हे पण सोडा. कामगार मालक कामगारांचे कल्याण साधणे हा मेन उद्देश, चर्चा करणे नाही. मालक कामगारांचे कल्याण साधणे हा होता उद्देश, लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढे बघा. येस, 3 नंबर चेक करा. तुम्हाला आठवतं ना का केलं त्या? म्हणजे अस्पृश्य वर्गाचे मनोबल वाढवणं. हा म्हणजे ब्रिटिश. अस्पृश्य वर्गांचे मनोबल वाढ. हा, मनुस्मृती ग्रंथ दहन का केलं? अस्पृश्य वर्गाचे मनोबल वाढलं, कारण मनुस्मृतीमध्ये चातुर्वर्ण्याचा स्वीकार केलेला आहे, समर्थन केलेलं आहे, महिला दासी गुलाम आहेत असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे अस्पृश्यांचं काय झालं? मनोबल वाढलं. पुढं, समतेची चळवळ म्हणजे काय रे? समाजामध्ये दलित, आदिवासी, महिला या सगळ्यांना एक समान वागणूक मिळून समाजामध्ये समता निर्माण करणे म्हणजे समतेची चळवळ. माणगावची परिषद केव्हा झाली? सांगा, कोण सांगते? बोला. कधी झाली ती माणगाव परिषद? पूर्वा, कधी झाली ग? परवा? हा, कधी झाली? 1919 का काहीतरी दरम्यान झाली होती मला वाटते. 1919 मला वाटते. बघा चेक करा कधी कधी झाली पोरांनो माणगाव परिषद. म्हणजे या ठिकाणी माणगाव परिषद केव्हा झाली? थांबा, कधी झाली चेक करा. 20 व 21 मार्च 1920 20 ला रोजी झालती. कागल, हा 20, बरोबर ना? कागल 21. जहांगीरतील हा म्हणजे माणगाव. 1920 ला झालती. मी 19 म्हणलं, 1920 ला झालती. पुढे बघा, नामांतराची चळवळ स्पष्ट करा. नाही पुढे सॉरी, आदिवासी. हा, विवाह उद्योजक मंडळाची स्थापना कोणी केली? महर्षी दोंडोकेश्वर कर्वे का विष्णू शास्त्री पंडित, विष्णुबुवा ब्रह्मचारी पंडित, काय आहे नाव? म्हणजे विष्णुबुवा ब्रह्मचारी. हा, हे लक्षात ठेवा बरं का, कारण विवाह उद्योजक मंडळ वेगळं आणि विधवा विवाह उद्योजक मंडळ वेगळं. आदिवासीचा अर्थ काय होतो रे? वनामध्ये राहणारे, आपल्या आदिम संस्कृती जपणारे. आमच्या गावात आम्ही संस्कार कोणी दिली? सरकार. उईके. देवजी. देवजी करेक्ट. आदिती. हा, नाही, देवजी तोफा, देवाजी तोफा. लेंडा मेखा गावामध्ये सांगितलं त्यांनी, काय सांगितलं? आमच्या गावात आम्ही सरकार.
ठीक आहे. सतीबंदी कायदा निषेध करा, माहिती नावाची चळवळ स्पष्ट करा, काळाराम प्रवेश स्पष्ट करा. कधी चालला काळाराम प्रवेश, कधी झाला काळाराम मंदिर प्रवेश? आंदोलन काही चालू झालं 1933 ला, चाललं 35 पर्यंत. प्रवेश दिला नाही म्हणून 1935लाच त्यांनी येवल्यामध्येच हे केलं, प्रतिज्ञा केली की जरी मी हिंदू म्हणून जन्माला आलो असेल, हिंदू म्हणून मरणार नाही. आणि 1956 मध्ये त्यांनी ऑक्टोबर 1956 मध्ये त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आपल्या लाखो अन्वयांसह नागपूरमध्ये. ठीक आहे. ताराबाई मोडक, कोसपाड कुठल्या होत्या? कोसबाड कोणाचं? कोसबाडच्या टेकडीवर कुणी लिहिलं? अनुताई वाघ. वाघावरून, सॉरी, टेकडीवरून वाघ आला, लक्षात ठेवायचं. आणि कोसबाड गावाशी कोण रिलेटेड होतं? ताराबाई मोडक, लक्षात ठेवा. काय अजून? हिंदी कोड बिल वगैरे सगळं माहिती आहे. अशा प्रकारे हा खूप महत्वाचा टॉपिक आज संपलेला आहे. आता आपण पुढचा चालू करतोय, स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्र. ठीक आहे. कंटाळलेत का तुम्ही? मी तर नाही कंटाळलो बाबा. मी आज 2 तास घेणार आहे, तुम्हाला सांगितलं होतं कधीच. चालेल ना? गुड. वाचा, पडो. स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्र म्हणजेच काय? भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1947 नंतर महाराष्ट्र. वाचा काय लिहिलंय बघा. आणि परंतु तुम्ही स्वतः आहे ना, आता हे इंटरॅक्टिव्ह सेशन आहे, तुम्ही ऑन म्हणजे सगळेच, यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ अँड यू कॅन आन्सर. जसं अश्विनी मॅडम देत आहे ना, तसं दीपाली मॅडम देत आहेत. तुम्ही स्वतः सगळे काय करू शकता, स्वतः तुम्ही आता इथे समोर देऊ शकता. घरचे लोक सुद्धा अनम्यूट करून स्वतः उत्तर देऊ शकतात. फक्त गोंधळ नाही घालायचा, एक वेळ 4 जागी बोलायचं नाही. अनम्यूट करायचं आणि मग बोलायचं असं. चला. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन आत्ताच कार्य बघा, खूप मोठं आहे. कोणीतरी ठेवलं होतं काल स्टेटस, उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब एकत्र आलेत. कोणीतरी ठेवलं होतं. आणि 19 वर्षानंतर ही घटना घडली. किती? 19 वर्षानंतर. चुलत भाऊ आहेत, सख्खे चुलत भाऊ. म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे हे दोघे सख्खे भाऊ. श्रीकांत ठाकरे यांचे चिरंजीव आदरणीय राज ठाकरे साहेब आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे साहेब यांचा वाद झाला सत्तेवरून. फायनल ते वेगळे झाले आणि मनसे पक्ष स्थापन झाला आणि तो आता शिवसेना तो वेगळा. आता एकत्र आलेत. एकत्र येण्यामाग कारण आहे पूर्ण माहितीये काय? काय आहे रे? हा, पक्ष वेगळे आहेत. नाही, पक्ष वेगळे आहेत. मराठी भाषेचा मुद्दा. मराठी भाषेचा मुद्दा म्हणजे, मराठी भाषेचा मुद्दा म्हणजे काय? बघा, मराठी आपली राजभाषा आहे का? आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा कोणती आहे? मराठी. बट हिंदी आपली राष्ट्रभाषा नाही. हिंदी इज नॉट आर नॅशनल लँग्वेज बिकॉज मेनी साऊथ इंडियन स्टेट्स, केरळा, कर्नाटका, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, दे आर नॉट रेडी टू ऍक्सेप्ट हिंदी ॲज देअर नॅशनल लँग्वेज. दे से दॅट वी डोंट स्पीक हिंदी. म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून हिंदी कंपल्सरी करण्याचा प्रयत्न चालू केला होता. त्याला विरोध केला कुणी? सगळ्या महाराष्ट्राने. आलं लक्षात? आणि त्याचं नेतृत्व कोणी केलं? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन केलं. आता लक्षात ठेवा, संयुक्त महाराष्ट्र म्हणतोय ना, की त्यांच्या भाषणामध्ये एकच होतं की येणाऱ्या काही काळामध्ये मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करता येईल. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी. मुंबई ना पूर्वा भारताची आर्थिक राजधानी आहे. भारताची आर्थिक राजधानी आहे. मुंबईला किती लोक गेलेत? नाही. नाही जायचं, ट्रेनला बसायचं, 120 रुपयात मुंबई, परत माघारी ट्रेन, त्याच ट्रेनने यायचं. मी मुंबईला जाऊन आले म्हणायचं. मुंबई एकदा फिरा, तुम्हाला कळेल वाय मुंबई इज द कॅपिटल ऑफ फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया. सगळे म्हणजे मी पहिल्यांदा गेलो फक्त ब्रिजेस, ब्रिज, सगळे ब्रिज. आपल्या हडपसरमध्ये एवढा एक ब्रिज आहे, 2-3 ब्रिज, संपलं ब्रिज. मुंबईमध्ये खूप सगळे डेव्हलपमेंट आहे. आता मुंबई भारताला खूप मोठ्या प्रमाणात टॅक्स देतं. मोठमोठे उद्योगधंदे, बॉलिवूड सगळं मुंबईमध्ये आहे. हा, करेक्ट. दीपाली मॅडमचं आयुष्य तिकडे गेले, त्यांचं तिकडच्याच आहेत ना, मुंबईच्याच आहेत त्या. बरोबर ना दीपाली मॅम? हा, मुंबई मुंबई आहे. आपण पुणे पुणे, पुण्याचं येस नाव नाही. सर. पुणे भारी आहे आमचं. आमचं म्हणजे आपलं, तुमचं पण आहे आता. चला. आता संयुक्त महाराष्ट्र मुंबई आंदोलन बेस्ट. काय प्रकारे बघा.
संयुक्त महाराष्ट्र म्हणजे मुंबई तोडायची होती महाराष्ट्रापासून. दोन राज्य होती, एक होतं गुजरात, दुसरं होतं महाराष्ट्र. ह्या तिन्हींचं एक केलं होतं, गुजरात, महाराष्ट्र आणि मुंबई या तिन्हींचं एकच केलं होतं, त्याला नाव दिलं होतं मुंबई राज्य. काय दिलं होतं? मुंबई राज्य. परंतु 1956 नंतर भाषावाद प्रांत रचना झाली. भाषावाद म्हणजे काय? भाषेनुसार राज्य निर्माण झाली. त्याच्यामध्ये एक नाव होतं श्रीराम पोट्टामलू. या माणसाने, हा असंच काहीतरी नाव होतं, त्या माणसाने वेगळ्या तेलुगू भाषिकांसाठी आंध्र प्रदेश नावाचं एक राज्य असावं अशी मागणी केली. आणि 64 दिवस उपोषण केलं, 64 दिवस, आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्याच्यामुळे आंध्र प्रदेश या राज्याची स्थापना झाली तेलुगू भाषिकांसाठी. मग सगळ्यांचं पुढे आलं, मग वेगवेगळे कमिशन नेमले. मग फाजल आयोग असेल, दार कमिशन असेल, जेव्हीपी कमिटी कमिटी असेल, 3 कमिट्या नेमल्या होत्या. आणि फायनल निर्णय झाला की भाषेनुसार राज्य निर्माण करा. मराठीचं महाराष्ट्र, कर्नाटकचं कानडी, कानडीचं कर्नाटक, तमिळनाडूचं तमिळचं तमिळनाडू, मल्याळमचं केरळ, तेलुगू लोकांचं आंध्र प्रदेश. अशा प्रकारे भाषावर प्रांत रचना झाली. परंतु महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करायचा डाव तेव्हापासून चालू होता, कारण मुंबई हे बहुभाषिक आहे. सगळ्या लोक प्रकारची सगळी भाषा लोक बोलणारे लोक त्या ठिकाणी आहेत. पुढे बघा. चला वाचू, आपण चालू करू. संयुक्त महाराष्ट्र चळवळ काय प्रकारे, म्हणजे 105 लोकांचा बळी गेल्यानंतर हे राज्य तयार झाले. किती? 105. चला वाचा. तुम्ही वाचलं काय सगळ्यांनी का नाही वाचलं? काय तुम्ही बडबड करता म्हणावं, बरोबर ना? चला. काय नाही. स्वराज्य, स्वधर्म, स्वभाषा, स्वसंस्कृती याची जागृती घडून आणली कुणी? स्वराज्याची निर्मिती केली 1818 मध्ये. मराठा सत्तेचा ऱ्हास होऊन त्याच्या जागी कोण आले? इंग्रज आले. आणि त्यांनी सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणा केल्या. महाराष्ट्रातही वेग आला. महाराष्ट्रामध्ये अनेक समाजसुधारक होते. धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक जागृती होऊन महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवाद वाढीस लागला. यातूनच राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागून 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला. भाषावाद प्रांत रचनेची मागणी वाढीस लागली. महाराष्ट्रातही मराठी भाषिक राज्याची मागणी सुरू झाली आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ निर्माण झाली. आता नीट ऐका. थोडं जस्ट अ मिनिट, हा हे करू क्लिअर. तुम्ही एवढं वाचा, ऐतिहासिक पार्श्वभूमी. मी थोडासा पाय मोकळा करून आलो, चालेल ना? थोडं वाचा. तो पण तुम्हाला उठवायला मला असं उभं राहायचं, थोडं थोडं असं करायचं, म्हणजे परत बसायचं, मी फ्री होताल. ठीक आहे. 1-2 मिनिटाचा वेळ द्या मला. जस्ट रीड इट केअरफुली. मी 1-2 मिनिटात येतो पोरांनो, तो पण वाचून घ्या तुम्ही. जेवढं वाचता तेवढं वाचून घ्या, मी 2 मिनिटामध्ये येतो.
ठीक आहे, आता ऐका पोरांनो, नीट ऐका मी काय सांगतोय. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. आणि महाराष्ट्र एकटा केंद्राला 20% जास्त रक्कम देतो आता सुद्धा महसूल. आणि केंद्रीय वित्त आयोगानुसार महाराष्ट्राच्या वाट्याला 100 पैकी 5 रुपये येतात. किती? 5 रुपये. म्हणजे आपण देतोय 25 रुपये, येतात किती आपल्याला? 5 रुपये. आणि महाराष्ट्राला 5 रुपये देतात, बाकीच्या राज्यांना जास्त देतात, कारण ते राज्य कसे आहेत? मागासलेले आहेत. याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आता एक नवीन एक व्हिडिओ व्हायरल झालाय बघा. केडिया म्हणून काय ते एक माणूस आहे, तुम्ही चेक करा. आणि त्याला तो म्हणतोय की मैं महाराष्ट्र में मैं हिंदी बोलूंगा, आय विल नॉट स्पीक मराठी, कधी मराठी बोलणारच नाही म्हणतो मी. आणि त्याला मारलंय लोकांनी. हा. आता हे सगळं का चाललंय लक्षात ठेवा. कारण पहिल्यापासून मोरारजी देसाई, बघा मी हिस्ट्री सांगतो थोडक्यामध्ये. मोरारजी देसाई जेव्हा पंतप्रधान होते, कधी होते? 1978-19 साली. म्हणजे पुढे नंतर झाले. संयुक्त मराठा चळवळ जेव्हा चालू होती त्यावेळेस मोरारजी देसाई प्रॉपर गुजरातचे बरं का. म्हणजे काही 2-3 लोक होते, मोरारजी देसाई, स का पाटील, हे काँग्रेसचे पुढारी होते. यांचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत महाराष्ट्राला मुंबई मिळणार नाही. मुंबई वेगळं राहणार, मुंबई केंद्रशासित प्रदेश राहणार. हे लोक म्हणायचे नाही, महाराष्ट्राची अविभाज्य भाग काय आहे? मुंबई आहे. आम्हाला मुंबईसह महाराष्ट्र पाहिजे. त्याच्यानंतर जे मराठवाडा आहे तुमचा, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर, इकडे राज्य कोणाचं होतं? निजामाचं होतं. मग हे निजामाच्या मध्ये राजवटीत असणारे लोक, हे लोक सुद्धा महाराष्ट्रात नव्हते. मग या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन एक महाराष्ट्र तयार करायचा, जे सगळे मराठी भाषा बोलतात. त्याला आपण संयुक्त महाराष्ट्र म्हणतो. संयुक्त म्हणजे विदर्भ पण पाहिजे. आता मध्ये एक फॅड चालू केलं की वेगळा विदर्भ तयार करा, वेगळा महाराष्ट्र द्या. तर ते नाही, संयुक्त महाराष्ट्र म्हणजे सगळा महाराष्ट्र. मुंबई पण पाहिजे, सगळा महाराष्ट्र पाहिजे, विदर्भ पाहिजे, मराठवाडा पाहिजे, सगळं पाहिजे आम्हाला. तर ही जी चळवळ होती ती चालू झाली. या चळवळीची तुम्हाला पार्श्वभूमी माहिती पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही लक्षात घ्या की भाषेवर प्रांत रचना निर्माण करायची का नाही, हा मुद्दा होता. बघा नीट ऐका, मी शिकवायचे सांगतो तुम्हाला की भाषेवाद प्रांत रचना जर केली तर प्रत्येक माणूस आपल्या भाषेबद्दल अभिमान बाळगून असतो. आता समजून जा की वी आर मराठी पीपल अँड वी स्पीक इन हिंदी. इट डझंट मॅटर वेदर द सेम पर्सन इज स्पीकिंग इन मराठी. रिक्षावाला पण म्हणतो वासे चलो वासे वळो. तो ताई मी मराठी आहे, तुम्ही मराठीत वळो कशाला म्हणताय? म्हणजे वळोला मोडो म्हणतात, हे पण आपल्याला बरंच माहिती असतं. म्हणजे भाजी बघा, तुम्ही भाजी मंडईत गेल्यानंतर पण काही वेळा मुद्दाम महिला असतील ते हिंदी बोलायचा प्रयत्न करतात. उसमे वांगी टाको. हा. अरे वांगी टाकू नसतं म्हणजे आहे ना, तो भाजीवाला ना, तो जर हिंदी असेल ना तर त्याला मराठी येतं. कदाचित बोलतात पण शिकतं ते, येतं बऱ्याच लोकांना. आपल्यात तसं जर तुम्ही साऊथ इंडियामध्ये गेला, पुढं खाली तामिळनाडूमध्ये, तुम्ही जर हिंदी बोलला ना त्यांच्याशी हिंदी, तर तुमच्याशी बोलणार पण नाहीत, इग्नोर करतील तुम्हाला. हा, नो नो हिंदी, तमिळ ओनली तमिळ, डायरेक्ट म्हणतात. म्हणजे आयदर यू हॅव टू स्पीक इन इंग्लिश ऑर इन द तमिळ लँग्वेज अगेन. आणि जर तमिळ तुम्ही चुकीची बोलला ना, तर मग तर म्हणजे आता समजा आपण, तमिळ नाही हो, तमिळ सगळ्यात अवघड भाषा आहे. म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आत्ता मिळाला, या वर्षी मिळाला, 1-2 1.5 वर्षापूर्वी. संस्कृत, तमिळ, तेलुगू, कन्नड ह्या अभिजात भाषा आहेत संस्कृत सारख्या जुन्या. म्हणजे तमिळ भाषा तुम्ही एकदा वाचायचा प्रयत्न करा, नाही तुमचा अँटेना फिरला तर काय सांगू, कळणारच नाही, काय समजू शकत नाही. मग या लोकांना आपल्या भाषेबद्दल खूप जास्त अभिमान आहे. कोणत्या लोकांना? हा, 3/10/2024 ला अभिजात भाषा निर्माण झाली. या लोकांना खूप अभिमान आहे. म्हणजे माझा जो रूममेट होता, शिवाभाई आम्ही म्हणायचो, तो आम्ही रूममेट होतो. एक होता आसामचा, तो तामिळनाडूचा, आणि मी महाराष्ट्रीयन. आम्ही तिघे एकत्र राहायचो, बिर्याणी वगैरे करून खायचो. तर त्याला मी म्हणलं, शिवा भैया मुझे सिर्फ दो बातें बताओ, अगर मैं तमिळनाडू में आऊँ ना तो मुझे दो बातें बोलनी, मी खाना और पीना, मतलब पाणी. मला एवढं मागता आलं पाहिजे. मग त्याने मला शिकवलं होतं की यानाकू सापाड वेणूम की सापाड वेणूम म्हणजेच काय, मला जेवण द्या. यानाकू तन्नेर वेणूम म्हणजे मला पाणी द्या. म्हणजे बास, ह्याच्या पुढे काय सांगू नको मला. म्हणजे थोडक्यामध्ये काय आहे, की लक्षात ठेवा, या लोकांना प्रचंड अभिमान आहे आपल्या भाषेचा. कुणाच्या? साऊथ इंडियन लोकांना. महाराष्ट्रीयन लोकांचं वेगळं आहे. हा. आणि पण आपण आहे असं राहिलं पाहिजे, आपण एक देश आहे. पण जर भाषावाद प्रांतरचना निर्माण झालेली आहे, भाषावाद प्रांतरचना निर्माण झाली कारण भाषेच्या आधारावर निर्माण झाले. हा पहिला प्रयत्न केला आंध्र प्रदेशमध्ये झाला. येनको तन्नेर वेणुमा. अहो हे सोडा. हे तर हे
हा हडपसरचं गाडी तर माहिती आहे तुम्हाला. इथलं गाडी शेजारचं. मग 2013-14ची गोष्ट आहे. आता मी दिसाय थोडा डार्कच आहे, मी काय गोरा नाहीये. आणि माझं इंग्लिश पहिल्याहून चांगलं आहे बरं का, म्हणजे पहिल्याहून मला चांगलं इंग्लिश बोलता येतं. आणि एक साऊथ इंडियन इथं उभा होता, इथंच इथंच गाडी चालवा. मी सासवडला अपडाऊन करायचो आणि मी तो विचारत होता की आय वॉन्ट टू गो टू समवेअर. आणि सगळ्यांना कळत नव्हतं ना, तमिळ तर कळणार नाही, इंग्लिश कोणालाच कळणार नाही, सगळे लांब त्यापासून. तर मी गेलो आणि त्याला समजून सांगितलं सगळं नाही का, की यू हॅव टू गो देअर अँड यू हॅव टू यू विल गेट दॅट बस. आर यू साऊथ इंडियन? मी म्हणलं नाही, आय एम महाराष्ट्रीयन. म्हणलं कसं वाटलं, नाही युअर कलर कलर. म्हणलं बाबा कलर असू दे, म्हणलं बाबा मी सावळा आहे. म्हणजे त्याला असं वाटलं की कलरला पण आपल्यासारखा दिसतोय, आणि आणि लँग्वेज पण इंग्लिश त्याला बोलता येते चांगली. त्याला वाटलं आहे का, त्याला नाही म्हटलं मी. थोडक्यात सांगायचा उद्देश सोडा, की या लोकांना आपल्या लँग्वेजचा, भाषेचा अभिमान असतो. आणि आंध्र प्रदेशमध्ये आंध्र प्रदेशमध्ये स्वातंत्र्यानंतर पहिलं पूजा मॅम किती एन्जॉय करतायत. म्हणजे पहिल्यांदा उपोषण चालू केलं श्री राम पोट्टामलू या व्यक्तीचं नाव होतं. आणि ही वॉज ऑन हंगर स्ट्राईक फॉर 64 डेज. किती दिवस? 64 दिवस उपवास उपवास केला आणि वारले ते. आणि ते वारल्यानंतर ते मग धिंगाणा घातला लोकांनी, आणि त्यांच्यानंतर लगेच आंध्र प्रदेशची मागणी मंजूर झाली. चला, वेगळा आंध्र प्रदेश, तेलुगू भाषिकांचा आंध्र प्रदेश. मग वेगवेगळ्या समित्या नेमल्या, की JVP कमिटी, फाजल अली आयोग, दार कमिशन. हे वेगळे कमिशन आपण नंतर पाहणार. या कमिशनने सांगितलं शेवटी कोण व्हायचं नका करू. तुम्ही तसं केलं तर नंतर मग महाराष्ट्र म्हणलं आम्हाला वेगळा देश द्या. तामिळनाडूला आम्हाला वेगळा देश द्या. मग तुम्ही देश द्यायचं म्हणलं तर राज्य तोडणार का, सगळं देश तोडणार का? पण नंतर फायनली सगळ्या गोष्टी मान्य झाल्या आणि भाषावार प्रांतरचना निर्माण झाली. भाषावार म्हणजे काय? भाषेनुसार प्रांतरचना निर्माण झाली. आता ऐतिहासिक पार्श्वभूमी बघायच्या आधी मी तुम्हाला थोडक्यात सांगितलंय, आणि हा वाद तेव्हापासून चालू आहे. बघा, भाषावार प्रांतराज्याची मागणी वाढीस लागली. महाराष्ट्रात ते चालू झाली 1947 पासून. म्हणजे मराठी भाषिक राज्याची मागणी संयुक्त महाराष्ट्र चळवळ चालू कधी झाली ती? कधी? म्हणजे भारत स्वतंत्र होण्यापूर्वी संयुक्त महाराष्ट्र असावा. आणि याची वाटचाल संपली ती कधी? 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची निर्माण झाली. 1 मे हा कामगार दिनपणी आणि महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. आलं लक्षात? पूर्वा, कळलं काय? हेच ते, समजलं? चला, आता पुढे बघा. महाराष्ट्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी. तुम्ही कंटाळा झाला पूर्ण, बोर नाही झाला ना? नक्की ना? गुड, व्हेरी गुड. बोर होऊन करणार काय? अटेंड तर करायला लागणार. म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये एक म्हण आहे, की उखळामध्ये डोकं घातल्यानंतर मुसळाची भीती नाही ठेवायची. उखळ माहितीये ना, कुटतात. त्याच्यामध्ये डोकं घातलं तर 100% वरून काय पडणार आहे? मुसळ. म्हणजे MPSCचा अभ्यास करणाऱ्या मुलांना कंटाळा हा शब्द त्यांच्या डिक्शनरीत नसला पाहिजे. आराम हराम आहे. किती वर्ष आराम नाही करायचा? 2 वर्ष नाही करायचा, नंतर आयुष्यभर आरामच करायचा आहे. मग फुकटचेच पैसे आहेत सगळे तुम्हाला. पुढे बघा. चला, फुकटचे म्हणजे माहिती आहे तुम्हाला, कळलं मला काय म्हणायचंय. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आपल्या ऋणानुबंधमध्ये लिहितात. ऋणानुबंध काय, त्यांचं एक पुस्तक आहे. त्यात लिहितात, मराठी भाषकांच्या एकीकरणाची ओढ साहित्य संमेलनातून निर्माण झाली. 1908 मध्ये साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात चिंतमनराव वैद्य, लक्षात ठेवा बरं का, यांनी एकीकरणाचा उल्लेख केला होता. पहिला उल्लेख कधी? 1908 साली झालाय. कुणी उल्लेख केला? चिंतामणराव वैद्य यांनी उल्लेख केला. चिंतामणराव हा, वैद्य. यांनी उल्लेख केला 1908 मध्ये. आणि त्यामध्ये, हा सर बोला. त्याचप्रमाणे नचिकेळकर, विठ्ठल वामन ताम्हणकर, ज्ञानकोशकार केतकर, विनोबा भावे, धनंजयराव गाडगीळ. प्रबोधनकार ठाकरे कोण येते माहिती आहे तुम्हाला? बाळासाहेब ठाकरे यांचे वडील, म्हणजे उद्धव ठाकरेंचे आजोबा, राज ठाकरेंचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे. त्याच्यानंतर माडखोलकर, पटवर्धन, शेंडे अशा अनेक महाराष्ट्राच्या एकीकरणाने 1910 पासून स्वप्ने पाहिली होती. म्हणजे जरी महाराष्ट्र राज्य ॲज अ स्टेट इट केम इन टू एक्झिस्टन्स ऑन 1 मे 1960. These people were dreaming for this union Maharashtra since 1908. ही नावं लक्षात ठेवा याच्यामध्ये.
1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द झाली. यामध्ये भाषा आणि राष्ट्रीय शिक्षकांनी केसरीमध्ये नच्ची केळकरांनी लिहिले होते. केसरी कोणाचं होतं रे वृत्तपत्र? लोकमान्य टिळकांचं होतं, आठवतंय ना? व्हेरी गुड. तर त्याच्यावर नच्ची केळकर काय लिहितात? की मराठी भाषा बोलणाऱ्यांनी सर्व लोकसंख्या एका अंमलाखाली असावी. लोकमान्य टिळकांनी 1915 साली भाषेवर प्रांतरचनेची मागणी केली होती, लक्षात ठेवा बरं का. एमपी साठी महत्वाचा प्रश्न, की लोकमान्य टिळक इन 1915 ही हॅड डिमांडेड द रिकन्स्ट्रक्शन ऑफ स्टेट ॲज पर लँग्वेजेस. म्हणजे भाषेनुसार वेगवेगळे काय पाहिजेत, काय पाहिजेत, राज्य पाहिजेत. तसे दैनिक केसून त्याचे महत्व व आवश्यकता त्यांनी जनतेला समजून आणली. लक्षात ठेवायचं काय काय. हा, क्लिअर. नचिकेळकर लक्षात ठेवा, नाव लक्षात. नचिकेळकर अजून नाव काय होतं? चिंतामणराव वैद्य, 1908. कळलं? करू क्लिअर? शल क्लिअर? चलो लेट्स मूव. आर यू टायर्ड? आर यू टायर्ड? हु इज टायर्ड? पोरं कंटाळले का रे? नाही ना? नाही, व्हेरी गुड. आवाज टक होतोय, आवाज येतोय का मॅम? हॅलो हॅलो हॅलो. सर, अधून-मधून थोडंसं ब्रेक होतो. कंटिन्यू आत्ता व्हायला लागला का कायमच होतोय? नाही, आता 1-2 मिनिटापूर्वीच झाला थोडंसं. ठीक आहे, आता नाही होणार. आता नेटवर्क मी सरळ केलेलं आहे. ठीक आहे, बघा. आंध्र प्रदेश आणि कर्नाटकाच्या लोकांनी आपल्या एकीकरणाच्या चळवळी सुरू केल्या. बघा, पहिलं कर्नाटक राज्य वेगळं नव्हतं. म्हणजे कन्नडी भाषिकांचं कर्नाटक आता झालंय आणि तेलुगू भाषिकांचा आंध्र प्रदेश आता झालाय, पण पहिले दोन एकत्र होते. आणि महाराष्ट्रात तशा हालचाली होत नाही याचे पटवर्धन यांना वाईट वाटत होते. पटवर्धन म्हणायचे, अरे तुम्ही वेडे आहेत का? आंध्र प्रदेश पीपल आर डाईंग फॉर देअर सेपरेट स्टेट. कर्नाटका पीपल आर डिमांडिंग सेपरेट स्टेट अकॉर्डिंग टू कानडी. वाय यू पीपल आर नॉट डिमांडिंग सेपरेट स्टेट ॲज पर महाराष्ट्रीयन फॉर मराठी लँग्वेजेस, राईट? तर याच्यामध्ये 40 पुढाच्या त्यांनी मुलाखती घेतल्या होत्या. नाव काय आहे? नवी पटवर्धन. यामध्ये रामराव देशमुख, बॅरिस्टर जयकर, अनुसूताई काळे, नची केळकर आणि केदार यांचे विचार होते. रामराव देशमुख हे जरा महत्वाचं नाव आहे बरं का. रामराव देशमुख जरा महत्वाचं नाव आहे. करू का क्लिअर आहे? रामराव देशमुख हे कुठले होते? वराड आणि मध्य प्रांताचे प्रतिनिधी होते. म्हणजे ही वॉज अ पॉलिटिकल लीडर. ही वॉज अ पॉलिटिकल लीडर, रामराव देशमुख. Just a second. मध्य प्रांत आणि वराड प्रांताचे प्रतिनिधी होते. 1 ऑक्टोबर 1938 ठराव मांडला की वराडचा वेगळा प्रांत करावा. कुणी केलं? वराड म्हणजे आत्ताचं कोणतं? विदर्भ बरं का, लक्षात ठेवा. विदर्भ म्हणजे कोणता? नागपूर प्रांत, राईट. यामध्ये मुंबईमध्ये भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात वराडासह महाराष्ट्र प्रांत व्हावा. वन्यजीवाचे राज्य खालसा कर झाल्यास मराठवाडा आणि पोर्तुगालची सत्ता संपल्यानंतर गोवा हे दोन्ही प्रांत महाराष्ट्रात सामील करायचं ठरलं होतं. म्हणजे गोवा पण घ्यायचं होतं त्यांना. निजामाचं राज्य संपल्यानंतर मराठवाडा पण घ्यायचा होता. मराठवाडा म्हणजे कोणतं? छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, राईट ना, हे सगळे बाकीचे ते जिल्हे तिकडचे, लक्षात ठेवा. 1939 साली अहमदनगर या ठिकाणी ठराव संमत झाला. हे लक्षात ठेवा की मराठी भाषिकांचा एक प्रांत बनवावा आणि त्याला संयुक्त महाराष्ट्र असे नाव द्यावे. 1940 मध्ये रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईमध्ये, ही महत्वाचं आहे बघा, की याला मी वेगळ्या पेनने लिहितोय, नीट लक्षात ठेवा. 1940 मध्ये संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना झाली. कुणाची? रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि केदार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र एकीकरण विकास परिषद, लक्षात ठेवा. तर केदार यांच्या अध्यक्षतेखाली काय झालं? महाराष्ट्र एकीकरण परिषद. आणि देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र सभा, लक्षात ठेवा. यावर काँग्रेसने टीका केली होती. जो महाराष्ट्रात जन्मला, जेथे येथे कायम ज्याचे वास्तव्य, तो महाराष्ट्रीयन असे स्पष्ट करून सर्व मराठी भाषा बोलणारे एक राज्य व्हावे अशी त्यांनी मागणी केली होती. म्हणजे काँग्रेसने यांच्यावर टीका केली होती. काँग्रेस म्हणजे कुणाचं होतं? पंडित जवाहरलाल नेहरू, त्याचे मोरारजी देसाई पण होते, सखा पाटील पण होते. हे म्हणजे असलं कुठं असतं वे? असलं काय नसतंय. पण संयुक्त मराठी चळवळ वेगळी होती, मराठी माणसांची चळवळ होती.
मग या चळवळीमध्ये रामराव देशमुख होते आणि केदार यांनी काय केलं, वेगळ्या संघटना स्थापन केल्या, हे लक्षात ठेवा. यांना महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त त्या ठिकाणी झालेलं आहे, आपल्याला पाहायला मिळतं. पुढे बघा पोरांनो. हा, 1940 पूर्वी प्रारंभी वाकणकर यांनी धनंजयराव गाडगे आणि पटवर्धन यांच्यामध्ये संयुक्त नकाशा तयार केला होता. कुणी तयार केला होता? वाकणकर यांनी संयुक्त मराठा नकाशा तयार केला होता. संयुक्त मराठा नकाशा कोणी तयार केला होता? वाकणकर यांनी तयार केला होता. ठीक आहे. तसेच महाविदर्भ व्हावा असे बापूजी आणे यांना वाटत. बापूजी आणे आठवतंय का? यवतमाळ पुसद गवत कापलं होतं ते बापूजी आणे. त्यांचं म्हणणं होतं महाविदर्भ व्हावा. आता बापूजी आणे यवतमाळचे म्हणजे विदर्भातले, मग ते महाराष्ट्राबद्दल कशाला बोलतील, विदर्भाबद्दल बोलतील. त्यांचेच पुत्र पुढं श्रीहरी आणे यांनी आता मध्ये काय केलं तर, जे महाराष्ट्राचे काय होते महाधिवक्ता होते, याचे 7-8 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यांनी महाराष्ट्राचा केक तयार केला आणि त्याला कापला मध्ये कशाने, तलवारीने. श्रीहरी आणे, चेक करा तुम्हाला नेटवर सापडेल. त्यांच्या मते एकच भाषा बोलणारे दोन स्वतंत्र प्रांत झाले तर काही बिघडणार नाही. त्यांचं असं म्हणणं होतं, कुणाचं, बापूजी यांचं, विदर्भ वेगळा करा आणि महाराष्ट्र वेगळा करा. ठीक आहे. संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर पश्चिम महाराष्ट्राचे वर्चस्व राहील आणि महाविदर्भाला गौण स्थान निर्माण होईल, म्हणजे असं त्यांना वाटत आहे. म्हणजे विदर्भाला वेगळं स्थान मिळेल. म्हणून आता सुद्धा नागपूरला महाराष्ट्राची उपराजधानी केली. म्हणजे हिवाळी अधिवेशन नागपूरला होतं माहिती ना तुम्हाला. म्हणजे बाकीचं अधिवेशन मंत्रालय इकडं, मंत्रिमंडळ इकडं, तिकडे इकडंच होतं. म्हणजे नागपूर काय आहे, महाराष्ट्राची उपराजधानी आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. मला वाटतं आता बाद झालं, डोकं हँग व्हायला लागलं ना. तर आज आपण थांबून जाऊ. झालंय आपलं, पाऊण 2 तास घेतलंय. आता हे पुढचं बघू किती राहिले. थांबा, कुणी मीटिंग सोडू नका. खूप खूप मोठं आहे. पण आता हे आले संपत उरकत आले. हा, अजून एक चॅप्टर असेल, एवढं मोठं आहे. देवा. हा, म्हणजे 106 पानापर्यंत. नंतर मराठवाडा मुक्त संघर्ष तुमचा आहे, धाराशिवचा. ठीक आहे. चला पोरांनो, आता आपण थांबून जाऊ. उद्या आपण भेटू. उद्या संध्याकाळी 5 वाजता मी येतो, तुम्ही पण या. धन्यवाद जॉईन झाल्याबद्दल. थँक्यू. बाय बाय. गुड डे.